येस मॅडम. ओके, थँक्यू. मी डॉक्टर जयश्री पट्टण, सर्वांचं आपल्या 28व्या पुष्पामध्ये सहृदय सर्वांचं बसव मंचावरती स्वागत करते. आज आपण 28व्या पुष्पाला सुरुवात करूया. आणि मी आपल्या जयश्री पाटील कोगनूर वहिनींना मी विनंती करते त्यांनी सूत्रसंचालनाची जबाबदारी घ्यावी. ओम श्री गुरु बसवलिंगाय नमः. शरणो शरणार्थी. मी जयश्री पाटील कोगनूर सर्व श्रोत्यांचे वचन अध्ययन बसव मंच मराठी व्याख्यानमाला पुष्प 28 मध्ये सहर्ष स्वागत करते. लिंगायत धर्म, त्याची स्थापना, महात्मा जगज्योती बसवेश्वर, शरण साहित्य, वर्तमानाशी त्याची सांगड इत्यादी विषयावर वक्त्यांचे व्याख्यान आयोजित केले जाते. मी आजच्या कार्यक्रमाची रूपरेषा सांगते. सर्वप्रथम शरणी विद्याताई मगदूम वचन प्रार्थना म्हणतील. त्यानंतर शरणी डॉक्टर जयश्री अंगडी पट्टण स्वागत प्रास्ताविक करतील आणि व्याख्यातींचा परिचय करून देतील. आजचा विषय आहे महात्मा बसवेश्वर व राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचे महान सामाजिक कार्य. शरणी प्रतीक्षा मोरे ह्या व्याख्यान देतील. शरण डॉक्टर शशिकांत पट्टण मार्गदर्शन करतील. श्रोत्यांबरोबर चर्चा होईल. शेवटी शरण समर्पण शरणी सुजाता पाटील करतील. आता मी शरणी विद्याताई मगदूम यांना विनंती करते की त्यांनी वचन प्रार्थना म्हणावी. विद्याताई मगदूम. सर्वांना शरणार्थी. ऐकू येते सगळ्यांना? हो, येतंय. येतंय, ऐकू येतंय. दुधाच्या नदी ठाई गुळाचा चिखल, दुधाच्या नदी ठाई गोळाचा चिखल, शर्करेची रेती, शर्करेची रेती. दुधाच्या नदी ठाई गुळाचा चिखल, शर्करेची रेती, शर्करेची रेती. तरंग अमृताचे फेसाळ, तरंग अमृताचे फेसाळ, वचने आद्य शरणांची एषा परी असता, वचने आद्य शरणांची एषा परी असता. अलग विहीर खोदुनी खारे पाणी पीती, अलग विहीर खोदुनी खारे पाणी पीती, एषा भाग्य परी झाली हो माझी मती, एषा भाग्य परी झाली हो माझी मती. कुडल संगम देवा देवा, कुडल संगम देवा. दुधाच्या नदी ठाई गुळाचा चिखल, दुधाच्या नदी ठाई गुळाचा चिखल, शर्करेची रेती, शर्करेची रेती, शर्करेची रेती, शर्करेची रेती. शरणार्थी सगळ्यांना. छान. विद्याताई मगदूम बसवेश्वरांचे वचन खूप छान गायले. आता मी संयोजिका शरणी डॉक्टर जयश्री अंगडी पट्टण यांना विनंती करते की त्यांनी स्वागत प्रस्तावना करावे व व्याख्यातींचा परिचय करून द्यावा. डॉक्टर जयश्री अंगडी पट्टण. नमस्कार, धन्यवाद. मी डॉक्टर जयश्री शशिकांत पट्टण पुण्याहून बोलती आहे. आपलं आजचं बसव मंच वचन अध्ययन बसव मंच या वेदिकेवरून आपण दर महिन्याला पहिल्या शनिवारी आपण मराठीमधून बसव वचन किंवा शरणांच्या गाथा चर्चासूत्र घेत असतो. आणि आज आपल्याला
या 28व्या पुष्पामध्ये आज आपले आवडते डॉक्टर पाटील सर, त्यांची स्टुडंट, त्यांची शिष्या म्हणून आज आपल्याला अतिथी म्हणून आलेली आहे प्रतीक्षा मोरे. तर इथं सांगायचा उद्देश आहे की या मंचावरून आपण कन्नडमध्ये असलेलं जे 900 वर्षापूर्वी लिंगायत धर्माचे संस्थापक म्हणून महात्मा बसवेश्वर महामानव म्हणून होऊन गेले, तर त्यांच्या शरण चळवळीमध्ये जेव्हा त्यांनी 900 वर्षापूर्वी पहिली बंडखोरी आणि लोकशाहीची जी प्रथा सुरू केली किंवा लोक चळवळ जी सुरू केली, तर त्याच्यामध्ये अनुभव मंडप, गायक या गोष्टींचा अंतर्भूत होता. तर अनुभव मंडपामधून त्यांनी बरचसं साहित्य समाजाला दिलं आणि ते साहित्य सर्वच्या सर्व कन्नड मध्ये असल्यामुळे त्याचा आपण इथं मराठीमध्ये त्याचं भाषांतर किंवा त्याची माहिती जे मराठी बंधू आहेत लिंगायत समाजामधील, आणि फक्तच लिंगायत समाजासाठीच असं नाही, तर त्यांचं जे वचन साहित्य आहे आज हे पूर्ण विश्वातील मानव समाजाला लोककल्याणासाठी उपयुक्त कसं आहे याची आपण नेहमी चर्चा घेत असतो. तर ह्या चर्चा घेत असताना आपण आता आज आपल्याला अतिशय सुंदर आपल्या विद्याताईंनी अतिशय सुंदर असं गाणं जे बसवांनांचं वचन सांगितलं आहे, तर त्याचा तात्पर्य एवढाच आहे. ते म्हणतात, बसवांना म्हणतात की आपले आद्य शरणांचे जी वचनं आहेत ती म्हणजे एक दुग्ध गंगा आहे, दुधाची गंगा आहे. त्या गंगेच्या भोवती जो चिखल आहे तो गुळाचा चिखल आहे आणि दूरवर अशी रेती पसरलेली आहे. तर त्या दुधाच्या दुधावरती ज्या लाटा येतात त्याच्यावरती फेस जो झालेला आहे तो अमृताचा आहे. म्हणजे हे सगळं आहे आद्यवचनांची वचनं ह्यांचं त्यांनी अशा भाषेमध्ये काव्यात्मक दृष्ट्या बसवांनांनी त्याचं वर्णन केलेलं आहे. तर हे सगळं आपल्याला दिलेलं आहे. हे सगळं असताना आपण नको त्या शास्त्र, प्रवचन, नंतर अंधश्रद्धाच्या मागे लागून तुम्ही तुमचा जीव का वाया घालतात, ते हे सोडून तुम्ही वचन वाचा, त्याचा अभ्यास करा आणि त्याचं महत्वाचं म्हणजे ते आचरणात आणा, असं बसवांनांचा उपदेश आहे. आता महाराष्ट्र म्हटला की आपण फुले, शाहू आणि आंबेडकरांचा म्हणून महाराष्ट्र असा आपण समाज सुधारक, पुरोगामी म्हणून गौरवलेलो आहे. पण आजचा विषय आपला धरून जायला तर महात्मा बसवेश्वर आणि राजश्री छत्रपती शाहू महाराज यांचं महान सामाजिक कार्य या विषयावरती आपल्याला आज प्रतीक्षा मोरे आपल्याला मार्गदर्शन करणार आहे किंवा चर्चा आहे. त्याच्याबद्दल सांगायचं म्हटलं तर आपले डॉक्टर भीमराव पाटील सर जे लातूरून आहेत, डॉक्टर शाहू महाराज शाहू विद्यालयामध्ये, तर त्यांची ती आवडती स्टुडंट आहे. आणि आवडती म्हणण्यामागे मुद्दामी मी अधोरेखित केलं कारण सरांचं नेहमी 2 व्याख्यानं सरांनी आपल्याला दिलेत आणि अतिशय कसं असावं, वक्तृत्व कसं असावं आणि आपल्या भाषा, आपल्याबद्दलचं, बसवांनांबद्दलचं त्यांचं काम. आत्ताच त्यांनी बसव उद्यान म्हणून सुरू केलेलं आहे, तर त्यांचं मी इथं स्वागत करते आणि त्यांचं मी अभिनंदन करते. दुसरी गोष्ट, डॉक्टर शशिकांत पट्टण सरांचं इथं स्वागत, अभिनंदन या कामासाठी की त्यांना उद्या बसव शांती पुरस्कार मिळणार आहे. तर हे सर्व आपल्याला मार्गदर्शक असताना आपण त्यांच्या दर्शनाखाली आपण आपली छोटी वाटचाल पुढे करूया. तर शाहू पाटील सरांची ही स्टुडंट आहे आणि सरांनी मुद्दामून सांगितलं यावेळेला की तिने वेगवेगळ्या वादविवाद स्पर्धेमध्ये पारितोषिकं मिळवलेली आहेत आणि तिला आत्ताच 1.5 लाखाचं पहिलं पारितोषिकही मिळालेलं आहे. तर अशा आपल्या युवा व्याख्यातींमध्ये मी तुझं प्रतीक्षा इथं खूपच स्वागत करते, कारण आमच्या या मंचावरती युवा व्याख्याती आम्हाला लाभलेले आहेत, जसे यश आंबोळी आहेत, अभिषेक आहे, नंदिनी पाटील आहेत. याचा आम्हाला खूप गौरव वाटतो आणि अभिमानही वाटतो की युवा पिढीमध्ये ही जी विचारसरणी आहे ती विचारसरणी जितका अभ्यास केला जाईल, जितकं त्याचं वाचन होईल, त्याचं त्या अंगीकृत केलं जाते एखादी गोष्ट. तसंच इथं जर ह्या युवा पिढी पुढे येत आहेत, त्याचं गायन गातायत, वचन करतायत, व्याख्यान देतायत, तर ही आम्हा सर्वांसाठी अभिमानास्पद अशी गोष्ट आहे. तर शाहू महाराजांबद्दल बोलत असताना शाहू महाराज आणि बसवेश्वरांचा हा तुलनात्मक म्हणता येईल किंवा बसवांनांचा प्रभाव त्यांच्यावर कसा पडला असं म्हणता येईल किंवा बसवेश्वर म्हणजे हे प्रारंभ बिंदू आहेत. पुरोगामी, स्वातंत्र्य, नंतर समता,
लोकशाही, ह्या सर्व गोष्टींचा. तर त्याचा इतक्या वर्षांनी कसा त्याचा मागोवा घेतला गेला असं ह्याचं आपल्याला बघता येईल. तर शाहू महाराजांबद्दल मी फक्त थोडंसंच बोलीन, कारण मी अपेक्षा करते की प्रतीक्षा आपल्याला त्यांच्याबद्दल सांगेलच. आपल्याला शैक्षणिक क्षेत्रामध्ये आपण रयत शिक्षण संस्था माहिती आहे, लातूर पॅटर्न सर्वांना माहिती आहे, तिथलं शाहू विद्यालय अतिशय फेमस आहे. तर हे शाहू महाराज म्हणजे कोण होते? तर शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर त्यांच्या पत्नीने म्हणजे आनंदीबाईंनी शाहू महाराजांचं पूर्ण खरं पहिलं नाव पाहिलं तर यशवंत जयसिंगराव अप्पासाहेब घाटगे आणि त्यांच्या मातोश्री आहेत राधाबाई. तर आई त्यांच्या मुधोळ मधून होत्या, म्हणजे मुधोळमध्ये जे संस्थान आहे त्या संस्थान राजघराण्यामधून त्यांच्या आई होत्या. पण शाहू महाराज 3 वर्षाच्या असतानाच त्यांच्या आई निधन पावल्या आणि मग त्यांचं 10व्या वर्षी त्यांचं दत्तक विधान झालेलं आहे. मग ते एकदा आनंदबाईंनी जेव्हा त्यांना दत्तक घेतलं तेव्हा त्यांचं नाव शाहू महाराज म्हणून ठेवलं गेलं. आणि त्यानंतर त्यांचा जो प्रवास आहे तर त्यांचा प्रवास म्हणजे धारवाडमध्ये 4 वर्ष ते शिक्षणासाठी आणि त्यांच्या शारीरिक विकासासाठी धारवाडमध्ये होते. नंतर राजकोटमध्ये त्यांनी शिक्षण घेतलेलं आहे, कॉलेजमध्ये शिकलेले आहेत आणि त्यांचा बहुजन समाजासाठी म्हणजे मुख्यत्वे बहुजन समाजासाठी त्यांनी खूप मोठे असं काम केलेलं आहे. आणि अजून महत्वाचं सांगायचं म्हणजे त्यांना आपण लोकशाहीवादी आणि समाज सुधारक म्हणून आपण ओळखतो. आणि प्राथमिक शिक्षण हे त्यांनी सक्तीचं केलं आणि मोफत ठेवलं. जे कोणी पालक मुलांना पाठवत नव्हते तर त्यांना उलट त्यांनी दंड आकारला, जेणेकरून त्यांचं म्हणणं होतं शिक्षणाने प्रगती साधता येते. हा महत्वाचा मूलभूत अंतर्भूत त्यांनी शिक्षणामध्ये केलेला आहे. नंतर बहुजन समाजासाठी त्यांनी 50% रिझर्वेशन केलेलं आहे. त्यांचे पण जसं आपल्याला बसवांना माहिती आहेत, बसवांना ब्राह्मण घराण्यामध्ये वाढून त्यांनी 8व्या वर्षी गृहत्याग करून बहुजन समाजाला आपलंसं केलं. बहुजन समाजासाठी त्यांनी शेवटपर्यंत लढा दिला. शेवटपर्यंत त्यांच्या उन्नतीसाठी प्रगतीसाठी बसवांनी आपलं जसं त्याग केला, तसंच म्हणता येईल की शाहू महाराज हे क्षत्रिय होते आणि त्यांनी बहुजन समाजाला आपलंसं केलं. त्यांनी काही बसवांनी जसे धाडसी निर्णय घेतलेत तसेच शाहू महाराजांनी धाडसी निर्णय घेतले. तेव्हा म्हणजे ब्राह्मणेतर लोकांना वेद वाचनाचा किंवा त्यांच्यासाठी मंत्रोच्चाराचा हे नव्हतं, त्यांना अलाउड केलं नव्हतं. तर अशा वेळेला त्यांनी त्यांचे जे पुरोहित होते ब्राह्मण त्यांना काढून क्षत्रिय ब्राह्मणाला त्यांची नियोजित केलं, जे धाडसाचं पाऊल मानलं जातं. तर त्यांनी कोल्हापूरच्या वाढीसाठी किंवा प्रगतीसाठी खूपसे काम केलेलं आहे. आणि अशा आपल्या बहुमुखी शाहू महाराजांचा आज आपल्याला मागोवा घेताना असं जाणवतं की बसवांनाचाच परत जन्म वेगवेगळा, म्हणजे महात्मा फुले आहेत किंवा शाहू महाराज आहेत किंवा आंबेडकर. तर असा प्रयत्न असेल की आपण ह्या सगळ्या आभाळा एवढं जे व्यक्तिमत्व आहे त्यांना आपण 50 मिनिटांमध्ये त्यांचं बोलणं किंवा त्यांच्याबद्दल माहिती देणं अतिशय अवघड जोखमीचं काम आहे. पण तरी मी अपेक्षा करते की आपल्याला अतिथी आहेत त्या आपल्याला त्याच्याबद्दल माहिती देतील. आता ह्यांच्या प्रतीक्षा मोरेंबद्दल सांगायचं तर प्रतीक्षा बळीराम मोरे पूर्ण नाव आहे आणि ती आता MA 2ऱ्या वर्षाला आहे आणि राज्यशास्त्र या विषयामध्ये MA करीत आहे. राजश्री शाहू विद्यालय लातूर येथे शिक्षण घेत आहे. तिने महाराष्ट्रातील 80 पेक्षा जास्त वक्तृत्व स्पर्धेत सहभाग घेतलेला आहे आणि 50 पेक्षा जास्त स्पर्धेत पारितोषिकं मिळवलेली आहेत. शाहू श्री पुरस्कार 2021 आणि 22 या वर्षीचा तिला लाभलेला आहे. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ मध्ये युवक महोत्सव मध्ये वक्तृत्व आणि वादविवाद यात रजत पदक विजेती आहे. सकाळतर्फे आयोजित YIN फेस्टिवल मध्ये तिला रौप्य पदक लाभलेलं आहे. अशी ती व्याख्याती, परीक्षक आहे, सूत्रसंचालिका, अतिशय उत्तम असे कामगिरी करते. अशा बहुमुखी प्रतीक्षा मोरेचं मी इथं स्वागत करते. आणि एक सांगते की जेव्हा तुला भीमराव पाटील सरांसारखं मार्गदर्शन मिळाले तेव्हा तुझ्याकडनं आमच्या अपेक्षा पण उंचावलेल्या आहेत. आणि इथं मला आठवतं की डॉक्टर शशिकांत पट्टण सर सुद्धा स्टुडंट असताना
असे वादविवाद वक्तृत्व स्पर्धेमध्ये त्यांनी बरीचशी पारितोषिकं मिळवलेली आहेत. आज ते आपल्याला मार्गदर्शक म्हणून इथं आहेत. पाटील सर आहेत आणि त्यांच्याच बरोबरीने विद्या मगदुम सुद्धा त्यांच्या शालेय कॉलेज जीवनामध्ये अतिशय म्हणजे प्रत्येक त्यांचं त्रिकूट होतं हे असं मला ऐकून आहे की विद्याताई गायनाला असायच्या आणि शशिकांत पट्टण किंवा रवींद्र पट्टण हे वक्तृत्व स्पर्धेमध्ये नेहमी जायचं आणि आपल्या कॉलेजचं नाव उज्ज्वल केलं. तसंच त्याच पद्धतीने तू प्रतीक्षा मोरे, तुला सुद्धा खूप खूप या मंचावरनं खूप खूप शुभेच्छा. तुझ्या भावी उज्ज्वल आयुष्यामध्ये तू अशीच प्रगती करो आणि आपल्या या महाथोर लोकांचे जे ज्ञान आहे ते सर्वांना समाजामध्ये पोहोचेल अशी तुझ्याकडनं सुद्धा कॉन्ट्रीब्युशन हो अशी मी अपेक्षा करते. आणि इथं मला बोलण्यास संधी दिली म्हणून मी परत सर्वांचं इथं स्वागत करते आणि या मंचावरून सहृदय सर्वांचं स्वागत करून मी इथं थांबते. धन्यवाद. डॉक्टर जयश्री अंगडी पट्टण यांनी व्याख्यातींचा परिचय करून दिलेला आहे. आता मी शरणी प्रतीक्षा मोरे यांना विनंती करते की त्यांनी महात्मा बसवेश्वर व राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचे महान सामाजिक कार्य या विषयावर व्याख्यान द्यावे. एक महर्षी आणि एक राजर्षी यांचे विचार ऐकायला आम्ही सर्व उत्सुक आहोत. शरणी प्रतीक्षा मोरे. धन्यवाद मॅडम. सर्वप्रथम बसव अध्ययन बसव मंच मराठी व्याख्यानमालेचं हे 28वं पुष्प गुंफण्यासाठी तुम्ही मला आमंत्रित केलात त्याबद्दल मी आपल्या सर्वांचं सर्वप्रथम मनस्वी आभार व्यक्त करते. पहिल्यांदा प्रज्ञाशील, करुणा, दया, क्षमा, शांती, अहिंसा, सत्य या विचारांचा पुरस्कार करणारे गौतम बुद्ध, महावीर तसंच मध्ययुगीन काळामध्ये 12व्या शतकामध्ये अन्याय, अत्याचार आणि विषमतेवर प्रस्थापित झालेली ही व्यवस्था मोडून इथं समता, स्वातंत्र्य, न्याय, बंधुता, सभ्यता, नैतिकता आणि मानवता रुजवणारे महात्मा बसवांना ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी राजेशाहीमध्ये सुद्धा लोकशाहीची पाळेमुळे रोवली ते छत्रपती शिवाजी महाराज, स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवणारे सावित्रीबाई फुले, महात्मा फुले, आरक्षणाचे जनक, स्त्री उद्धारक आणि दीनदलितांचे कैवारी म्हणून ओळखले जाणारे राजर्षी शाहू महाराज आणि या सगळ्यांच्या विचारांना एकत्र करून संविधानाच्या माध्यमातून एक लोकशाही, प्रगल्भ लोकशाही ज्यांनी आत्मा आम्हाला दिली ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. त्याच पद्धतीनं गावागावामध्ये फिरून ज्या गाडगे महाराजांनी गावं तर निर्मळ केलीच केली परंतु कीर्तनाच्या आणि प्रवचनाच्या माध्यमातून त्या गावातल्या लोकांची मन सुद्धा स्वच्छ करण्याचं काम केलं ते संत गाडगे बाबा. आणि ग्रामगीतेच्या माध्यमातून ज्यांनी या देशाला, या महाराष्ट्राला एक उत्कृष्ट अशी ग्रामगीता उपलब्ध करून दिली ते संत तुकडोजी महाराज. त्याच पद्धतीनं एक वेळ बांगड्या पेलवणारं मनगट हे हातामध्ये शमशेर सुद्धा पेलवू शकतं आणि स्त्री साम्राज्य निर्माण करून देऊ शकतं हे दाखवून देणाऱ्या अहिर आणि अहिल्याबाई होळकर या सर्वांना मी पहिल्यांदा त्रिवार अभिवादन करते. आणि या वचन अध्ययन बसव मंच मराठी व्याख्यानमालेच्या 28व्या व्याख्यानमालेमध्ये आपल्या सर्वांचं मी हार्दिक स्वागत करते. या कार्यक्रमासाठी सूत्रसंचालक म्हणून उपस्थित असलेल्या शरणी जयश्री पाटील मॅडम, वचन प्रार्थना ज्यांनी म्हणली त्या शरणी विद्या मगदुम मॅडम, संयोजिका, स्वागत आणि प्रस्तावना ज्यांनी माझी ओळख अतिशय सुंदरपणे करून दिली त्या शरणी डॉक्टर जयश्री अंगडी पट्टणम मॅडम, मार्गदर्शन डॉक्टर शशिकांत पट्टम सर, संघटिका व शरण समर्पण शरणी सुजाता पाटील मॅडम आणि या कार्यक्रमाचं व्यवस्थापन करणारे शरणी डॉक्टर दानाम्मा झळकी, शरण रुद्रमूर्ती, शरण कुमार राजांना. आणि ज्या सरांमुळं मला वक्तृत्वाचं व्यासपीठ मिळालं, ज्या सरांनी मला एक वेळ सांगितलं की एक वेळ नापास झालं तरी चालेल परंतु त्याला तुला बोलता आलं पाहिजे, वक्त्यातलं वक्तृत्व जागृत करणं ज्यांनी ते काम केलं ते माझे मार्गदर्शक डॉक्टर भीमराव पाटील सर. या सर्वांना माझा नमस्कार, शरणो शरणार्थी. खर तर अधिक वेळ मी न घेता आपण डायरेक्ट आपल्या व्याख्यानाला सुरुवात करूयात. आणि व्याख्यानाचा विषय म्हणजे की महात्मा बसवेश्वर आणि राजर्षी शाहू महाराज यांचं महान सामाजिक कार्य किंवा त्यांचा वैचारिक अनुबंध. खर तर 12व्या शतकामध्ये ज्यांनी अन्याय, अत्याचार, विषमतेला तडा घालून समता, स्वातंत्र्य, न्याय, बंधुता प्रस्थापित करण्याचं काम केलं ते महात्मा बसवांना आणि त्यांच्याच विचारांना पुढे घेऊन जाणारे 19व्या शतकाच्या उत्तरार्धात ज्यांनी काम केलं ते राजर्षी शाहू महाराज.
त्यांनी सुद्धा त्यांच्या कोल्हापूर संस्थानामध्ये अन्याय, अत्याचार, विषमता नष्ट केली. दीनदुबळ्या दलित लोकांना आधार देण्याचं काम राजर्षी शाहू महाराजांनी केलं. खरं तर काही माणसं जगत असतात क्षणाक्षणांसाठी, युगांसाठी. काही माणसं जगत असतात कष्टकऱ्यांसाठी, शेतकऱ्यांसाठी, दलितांसाठी, इथल्या बहुजनांसाठी, दीनदुबळ्यांसाठी. जी माणसं जगतात शेतकऱ्यांसाठी, कष्टकऱ्यांसाठी, इथल्या दीनदुबळ्यांसाठी, ती माणसं काळाच्या क्षणाक्षणावर आणि लोकांच्या मनामनावर अधिराज्य गाजवत असतात. आणि इथल्या काळाच्या क्षणाक्षणावर आणि लोकांच्या मनामनावर अधिराज्य गाजवणारी दोन महान व्यक्तिमत्व म्हणजे महात्मा बसवांना आणि राजर्षी शाहू महाराज. खरं तर गोडवे पराक्रमाचीच गायली जातात आणि स्मारके सुद्धा प्रतिष्ठितांचीच उभारली जातात. आजपर्यंत बुद्धिबळाच्या खेळात सुद्धा जे घडलं नाही ते आपल्या विचारांच्या माध्यमातून घडवून आणून इथं अज्ञानाचा अंधकार दूर करून ज्ञानाचा प्रकाश पोहोचवणारे, अन्याय, अत्याचार आणि विषमतेवर आधारित असलेली समाज व्यवस्था मोडून इथं स्वातंत्र्य, समता, न्याय, बंधुता, एकता, एकात्मता, मानवता, सभ्यता आणि नीतिमत्ता रुजवणारे महात्मा बसवांना आणि राजर्षी शाहू महाराज होते. खरं तर महात्मा बसवांना आणि राजर्षी शाहू महाराज हे फक्त एक व्यक्ती नव्हते तर ते विचार होते. कारण जे अन्यायाच्या नावाखाली खितपत पडलेला समाज होता त्या समाजाला न्यायाची संजीवनी देणारे ते एक विचार होते. कारण व्यक्ती हा ध्यान मरतो परंतु विचाराने तो कधीच मरत नाही. तसं तर विचारांचे दोन प्रकार असतात. एक म्हणजे कालातीत विचार आणि दुसरे म्हणजे कालबाह्य विचार. कालबाह्य विचार हे काही काळापुरते मर्यादित असतात, काही काळानंतर ते नष्ट सुद्धा होतात. परंतु कालातीत विचार आकाशात जोपर्यंत चंद्र सूर्य आहेत तोपर्यंत या समाज व्यवस्थेला तारणारे असतात. असे विचार जर कोणाचे असतील तर ते म्हणजे राजर्षी शाहू महाराज आणि महात्मा बसवांना यांचे आहेत. महात्मा बसवांना 12व्या शतकाच्या मध्ययुगात तर राजर्षी शाहू महाराजांनी 19व्या शतकाच्या उत्तरार्धामध्ये त्या काळी जी काही विषमतेवर आधारित समाज व्यवस्था निर्माण झालेली होती ती मोडून काढण्याचं काम त्या दोघांनी केलेलं आहे. मग सिंधू ते संविधान या परंपरेतील चार्वाक असेल, सम्राट बळीराजा असेल, तथागत गौतम बुद्ध असतील, वर्धमान महावीर असतील आणि सम्राट अशोक असतील, यांच्यापासून सुरू झालेली सत्यशोधकी विचार परंपरा मध्ययुगीन काळामध्ये आम्हाला महात्मा बसवेश्वरांपर्यंत येऊन थांबलेली पाहायला मिळते. अगदी त्यांच्याच विचारांचा वारसा घेऊन पुढे आज आधुनिक काळामध्ये फुले शाहू आंबेडकरांच्या माध्यमातून ती पुरोगामी विचार परंपरा संविधानाच्या माध्यमातून आज आमच्या तुमच्या पुढे येऊन थांबलेली आहे. खरं तर या सत्यशोधकी विचारांच्या परंपरेतील महात्मा बसवांना आणि राजर्षी शाहू महाराज यांच्या कालखंडामध्ये पाहिला गेलं तर तब्बल 700 ते 800 वर्षांचं अंतर आहे. जरी कालखंडामध्ये स्थळ काळामध्ये अंतर असलं तरी त्या दोघांच्या क्रांती विचारांमध्ये साम्य असलेलं आम्हाला पाहायला मिळते. या दोघांच्या क्रांती विचारांची क्रांतिगाथा मात्र एक असलेली पाहायला मिळते. महात्मा बसवांना यांचा जन्म 1105 मध्ये मंगळवेढा राज्यामध्ये विजापूर जिल्ह्यात बागेवाडी या ठिकाणी झाला. तर राजर्षी शाहू महाराजांचा जन्म 26 जून 1874 मध्ये कोल्हापूर संस्थानामध्ये झाला. महात्मा बसवेश्वर मंगळवेढा, कल्याणी, चालुक्य व कळचुर्याच्या राजेशाही काळामध्ये त्यांनी महात्मा बसवेश्वरांनी सामाजिक क्रांतीची मुहूर्तमेढ रोवली. तर ब्रिटिश काळामध्ये राजर्षी शाहू महाराजांनी सामाजिक क्रांतीचं आंदोलन उभं केलेलं पाहायला मिळतंय. आजच्या कर्नाटक, महाराष्ट्र, गोवा आणि तेलंगणाच्या सीमा भागामध्ये महात्मा बसवेश्वरांनी तर महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या सीमेलगत भागामध्ये असलेलं कोल्हापूर संस्थान, त्या कोल्हापूर संस्थानामध्ये राजर्षी शाहू महाराजांनी आपल्या सामाजिक क्रांतीचं क्रांतीचक्र गतिमान केलेलं पाहायला मिळतं. महात्मा बसवेश्वरांनी 12व्या शतकाच्या मध्ययुगात तर राजर्षी शाहू महाराजांनी 19व्या शतकाच्या उत्तरार्धात सामाजिक क्रांती घडवून आणली. खरं तर मगाशी सांगितल्याप्रमाणे की बाबा या दोघांच्या कालखंडामध्ये 700 ते 800 वर्षाचा अंतर आहे, परंतु या दोघांच्या विचारांचा सूर मात्र आम्हाला एक असलेला पाहायला मिळतोय. या दोघांची ध्येय धोरण, या दोघांचे आचार विचार एक असलेले पाहायला मिळते. म्हणूनच राजर्षी शाहू महाराज आणि महात्मा बसवांना हे पुरोगामी विचारांचे विचारवंत होते, जे की आजपर्यंत आजही आमच्या समाजाला त्यांचे विचार संजीवनी देणारे आहेत. त्या दोघांचाही पूर्वकाळ हा राजेशाहीचा होता. त्या राजेशाही काळामध्ये सामाजिक क्रांतीची बीज रोवण्याची काम या दोघांनी केली होती. समाजामध्ये जाती व्यवस्था, अस्पृश्यता अशा अनेक अनिष्ट रूढी प्रथा परंपरा धुमाकूळ घालत होत्या. शिक्षण कुणालाही खुलं केलेलं नव्हतं. शूद्रातीत, अलुतेदार, बलुतेदार, भटके, आदिवासी, शेतकरी, कामगार, स्त्रियांना हक्कांपासून वंचित ठेवण्याचं काम केलं गेलेलं होतं. धर्म कठोर आणि क्लिष्ट बनत चाललेले होते. जातीपातीच्या भिंती वळकटत होत्या. अंधरूढी समाजामध्ये घर करून बसलेल्या होत्या
अशा काळामध्ये क्रांती घडवून आणण्याचं काम महात्मा बसवांना आणि राजर्षी शाहू महाराज यांनी केलं. राजर्षी शाहू महाराजांच्या काळामध्ये ब्रिटिशांनी अनेक सुधारणा घडवून आणल्या, कायदे केले आणि त्यांच्या त्या कायद्याच्या माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारखे विद्वान निर्माण झालेले होते. पण महात्मा बसवेश्वरांच्या पूर्वीच्या 100 वर्षाच्या काळामध्ये अत्यंत स्थिती ही बिकट झालेली होती. समाज हा अंधकार युगात गुलामी, अन्याय, अत्याचारात आणि विषमतेत, अंधरूढीमध्ये जगत होता. अशा या प्रतिकूल सामाजिक परिस्थितीमध्ये जन्माला आलेले हे 2 रत्न म्हणजे महात्मा बसवांना आणि राजर्षी शाहू महाराज होते. ज्येष्ठ इतिहासकार डॉक्टर जयसिंगराव पवार यांच्याबद्दल बोलत असताना असं सांगतात की महात्मा बसवांना हे युद्धाचे वारसदार होते, तर छत्रपती राजर्षी शाहू महाराज हे तथागत गौतम बुद्ध आणि महात्मा बसवांना यांचे वारसदार होते. म्हणजे बुद्ध आणि बसवांना यांच्या विचारांचा वारसा घेऊन चालणारे राजर्षी शाहू महाराज हे होते. खर तर आपले महात्मा बसवांना हे मंगळवेढा, कल्याणी, कळच्यांच्या राज्यामध्ये महामंत्री म्हणून काम करायचे. ते प्रमुख महामंत्री होते. राजा हा नामधारी म्हणून काम करायचा, परंतु महात्मा बसवांना हे प्रमुख राज्यकारभारी म्हणून त्याचं काम पाहिजे. राजर्षी शाहू महाराज हे कोल्हापूर संस्थानाचे राजे होते. ते लोककल्याणकारी राज्य म्हणून जगप्रसिद्ध सुद्धा झाले. राजपद, महामंत्रीपद हे स्वतःच्या सेवेसाठी किंवा उपभोग घेण्यासाठी नाही, तर ते जनसेवेसाठी खर्ची घातलं गेलं पाहिजे असं मत या दोघांचंही होतं. सत्ता ही लोकसेवेसाठी असते, जनसेवेसाठी असते, स्वतःचा उपभोग करून घेण्यासाठी नाही. राजदंड हा सामाजिक न्याय प्रस्थापित करण्यासाठी असतो. त्याच पद्धतीने राजेशाहीमध्ये सुद्धा लोकशाहीची बीजं रोवण्याचं काम करणारे महात्मा बसवांना आणि राजर्षी शाहू महाराज येते. खरं तर महात्मा बसवांना आणि राजर्षी शाहू महाराज या दोघांनी राजवाड्यामध्ये न रमता त्यांनी लोकवाड्यामध्ये रमण्याचा निर्णय घेतला आणि लोकांचं कल्याण केलं. खरं तर राजा हा मालक नसतो, तर तो जनसेवेसाठी निर्माण झालेला तो जनसेवक असतो असं मत सुद्धा त्या दोघांनी व्यक्त केलं. सामाजिक अज्ञान, जातीभेद, अस्पृश्यता, बेकारी, अंधरूढी, विषमता यांच्या विरोधामध्ये त्यांनी संघर्ष केला. म्हणून संघर्षशील व्यक्तिमत्वाचे ते समता नायक म्हणून ओळखले गेले. महात्मा बसवांना सांगायचे की प्रजा सुखी आहे तर आपण सुखी असतो. म्हणून त्यांनी काय केलं तर आपल्या पत्नीच्या गळ्यातले सगळे सोन्याचे अलंकार त्यांनी शरण रामण्णाला दिले. म्हणजे चोर म्हणून आलेल्या रामण्णाला त्यांनी स्वतःचा शरण म्हणून घेण्याचं काम महात्मा बसवांनी केलं. मला वाटतं एवढा उदारमतवादी राजा जर असेल तर नक्कीच त्या भागातल्या लोकांचं कल्याण झाल्याशिवाय राहत नाही. राजर्षी शाहू महाराजांनी सुद्धा त्यांच्या कोल्हापूर संस्थानामध्ये गुन्हेगारांना, चोरांना, फाशी पारद्यांना काम दिलं, रोजगार दिला, घरे दिली, शेती दिली आणि त्यांचं कल्याण करण्याचं काम केलं. दीन दुबळा, आदिवासी, भटक्या या लोकांना आधार देण्याचं काम त्यांनी दिलं. खरं तर त्यांना जगण्याचा अधिकार मिळवून देण्याचं काम राजर्षी शाहू महाराजांनी कोल्हापूर संस्थानात दिलं. म्हणून महात्मा बसवांना आणि राजर्षी शाहू महाराज हे प्रजानिष्ठ, प्रजाप्रेमी आणि प्रजाप्रिय समाज सुधारक म्हणून ओळखले गेले. महात्मा बसवांना आणि राजर्षी शाहू महाराज खरं तर हे कोणत्याही धर्माला मानणारे नव्हते, तर ते दया हा धर्म, प्रेम हाच धर्म ही संकल्पना त्यांनी मांडली. म्हणून महात्मा बसवेश्वरांनी प्रेम, सत्य, अहिंसा, नीती, सदाचार, मानवता, स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्यायाची शिकवण इथं देण्याचं काम केलं. कन्नड भाषेतून लोकवचन लिहिण्याचं काम त्यांनी केलं. जगा आणि जगू द्या असा नारा सुद्धा त्यांनी दिला. धर्माचा सहज, साधा, सोपा आणि सरळ अर्थ सांगत असताना महात्मा बसवांना सांगतात की दरेविन धर्म तो कोणता, दया असावी सकल प्राणी मात्रांवर, दयाच असे धर्माचा मूलमंत्र, दयाहीनसी झड करती प्रभू कुंडल संगम देव. दया हाच धर्म आहे आणि इथल्या प्राणी मात्रांवर, वनस्पती, पशु पक्षी यांच्यावर दया करा आणि हाच आमचा धर्म आहे असं महात्मा बसवेश्वरांनी त्या काळामध्ये समजावून सांगण्याचं काम केलं. हिंसा, युद्ध, लढाया या सगळ्या त्यांनी अमान्य केल्या. अहिंसावादी आणि शांतीवादांचे पुरस्कर्ते म्हणून महात्मा बसवांना त्या काळामध्ये पुढे आलेले होते. त्यांनी धर्माला स्वातंत्र्य, समता, बंधुता, सामाजिक न्याय, विवेक, अहिंसा, सत्य व सदाचाराचं अधिष्ठान दिलं. आणि महात्मा बसवांनी सांगितलं की निसर्ग नियम हाच आमचा खरा धर्म आहे. अगदी त्याच पद्धतीने राजर्षी शाहू महाराजांनी कोल्हापूर संस्थानात काम केलं. राजर्षी शाहू महाराजांनी वर्ण व्यवस्था असेल, विषमता असेल नाकारली आणि वर्ण व्यवस्थेच्या आधारावर जी व्यवस्था निर्माण झालेली होती ती व्यवस्था नाकारण्याचं काम केलं. कोल्हापूर संस्थानामध्ये
पंचगंगा घाटावर ज्या वेळेला शाहू महाराज स्नान करायला गेलेले होते त्यावेळेला नारायण उपाध्ये ह्या पुरोहितानं वैदिक मंत्राऐवजी त्याने पूर्णोक्त मंत्र म्हणले, कारण त्यानं राजर्षी शाहू महाराजांना शूद्र समजलेलं होतं. शाहू महाराज ज्या वेळेला त्यांच्या विरोधामध्ये हे झालं त्यावेळेला त्यांनी पुरोहितांचे इनाम जप्त केले आणि त्यावेळेला वेदोक्त नावाचं प्रकरण खूप मोठ्या प्रमाणात गाजलं. ते न्यायालयात सुद्धा गेलेलं होतं. त्यावेळेला राजर्षी शाहू महाराजांनी ब्राह्मणेतरांचं नेतृत्व करण्याचं काम केलेलं होतं. कारण त्यांनी सत्यशोधकी विचारांना पाठिंबा दिलेला होता. त्यांनी सत्यशोधकी चळवळीला पाठिंबा दिलेला होता. मनोवादी, विषमतावादी या सगळ्यांना त्यांनी सक्त विरोध केला. कारण राजर्षी शाहू महाराज हे धार्मिक होते, परंतु धर्मभोळे मात्र मुळीच नव्हते. त्यांनी पुरोहितांची मक्तेदारी नाकारली. जे ज्योतिष असेल, भविष्य असेल, पंचांग असेल त्यांनी विरोध केला आणि पारंपरिक पुरोहिताला पर्याय म्हणून राजर्षी शाहू महाराजांनी महाराज गुरुपीठ निर्माण करण्याचं काम केलं. क्षत्रिय मराठा असणारा बेनाडीकर पाटील याची गुरुपीठावर नेमणूक करण्याचं काम केलं. कारण राजर्षी शाहू महाराज हे एक सत्यशोधकी आणि सत्यवादी समाज सुधारक होते. मराठा पुरोहित निर्माण करण्यासाठी त्यांनी 1920 ला शिवाजी वैदिक महाविद्यालयाची स्थापना सुद्धा केली आणि मराठा पुरोहित, कारण पारंपरिक पुरोहितांना त्यांनी पर्याय म्हणून त्यांनी उपलब्ध केलेले होते. ज्याप्रमाणे महात्मा बसवांनी आणि राजर्षी शाहू महाराजांनी धर्माविषयी काम केलं, अगदी त्याच पद्धतीने स्त्रियांना सन्मान मिळावा, मान मिळावा, प्रतिष्ठा मिळावी यासाठी सुद्धा त्या दोघांनी काम केलं. महात्मा बसवेश्वरांनी स्त्रियांना मान, सन्मान, प्रतिष्ठा मिळावी, त्यांना जगण्याचा अधिकार मिळावा, त्यांना त्यांचे हक्क परत मिळावेत यासाठी त्यांनी अनुभव मंडपाचं सदस्यत्व स्त्रियांना दिलं. 70 स्त्रियांना सदस्य करून घेण्याचं काम महात्मा बसवेश्वरांनी त्या काळात केलेलं होतं. तब्बल 35 स्त्रियांनी त्या काळात वचनं लिहून काढलेली होती. स्त्रिया शिकल्या, वचनकार झाल्या, विचारवंत झाल्या. अनुभव मंडपामध्ये असणाऱ्या गंगांबिका, निलांबिका माता, नागाई स्त्री शिक्षणाचं काम करायच्या. अक्क महादेवी वचनकार होत्या, तर अक्क नागमा शरण आंदोलनाचं नेतृत्व करायच्या. महात्मा बसवेश्वरांनी 12व्या शतकामध्ये निर्माण झालेली ही व्यवस्था, बालविवाह असेल, बहुपत्नी विवाह असेल, स्त्रीदासत्व असेल, देवदासी प्रथा असेल, या प्रथा बंद करण्याचं काम केलं. वैश्यांना सन्मार्गावर आणलं आणि त्यांचा विवाह लावून देण्याचं काम महात्मा बसवेश्वरांनी केलेलं होतं. स्त्रियांना इष्टलिंग आणि स्वहस्ते साधना करण्याचा हक्क त्यांनी मिळवून दिलेला होता. स्त्री परमार्थातील धोंड नसून ती सह्यचरणी आहे. हिमालयामध्ये स्त्रीला टाकून हिमालयामध्ये न जाता, संन्याशी न राहता सतीपती राहणं आणि संसारी सहजीवनालाच त्यांनी प्राधान्य दिलेलं होतं. संन्यास, वैराग्य, ब्रह्मचर्य या कृतींना त्यांनी नाकारलेलं होतं. मासिक धर्म आणि विटाळ हा पवित्र नाही, तर ती जीवन निर्मितीची एक प्रक्रिया आहे असं महात्मा बसवेश्वरांनी त्या काळात सांगितलं. आणि त्यांनी असं सांगितलं की जो काही विटाळ आहे, जो काही मासिक धर्म आहे, हा जीवन निर्मितीचा तर नियम आहेच आहे, परंतु तो देहाचा सुद्धा निसर्ग नियम आहे. ज्या स्त्रीच्या पोटी मी जन्माला आलो ती स्त्री मात्र कधीच पुरुषांपेक्षा कनिष्ठ असू शकत नाही. स्त्री ही पुरुषांसमान असते, त्यांना सर्व अधिकार मिळाले पाहिजेत. म्हणून त्यांनी स्त्रियांना जगण्याचा अधिकार मिळवून देण्याचं काम महात्मा बसवेश्वरांनी त्यांच्या काळामध्ये केलेलं होतं. त्यांच्या शरण आंदोलनामध्ये अनेक स्त्रियांना सहभागी करून घेण्याचं काम महात्मा बसवेश्वरांनी केलेलं. अगदी त्याच पद्धतीनं राजर्षी शाहू महाराजांनी सुद्धा महात्मा बसवेश्वरांच्या विचारांचा वारसा घेत 19व्या शतकामध्ये स्त्रीवादी क्रांती करण्याचं काम केलं. स्त्रियांना स्वातंत्र्य मिळावं यासाठी राजर्षी शाहू महाराजांनी पुरस्कार केला. मुलींच्या शाळा, वसतिगृह त्यांनी काढली. स्त्री शिक्षणाला त्यांनी प्राधान्य दिलं. स्त्रियांच्या उद्धारासाठी त्यांनी आपल्या कोल्हापूर संस्थानामध्ये जोगदा मुरळी प्रतिबंधक कायदा असेल, विधवा पुनर्विवाह कायदा असेल, 18 वर्षानंतर विवाह करण्याचा कायदा असेल, पडदा पद्धत बंद असेल, अशा अनेक कायदे करून त्यांनी कोल्हापूर संस्थानामध्ये स्त्रियांना मान, सन्मान मिळवून देण्याचं काम राजर्षी शाहू महाराजांनी केलेलं होतं. कारण राजर्षी शाहू महाराजांचे कायदे हे ब्रिटिशांच्या कायद्यापेक्षाही ते पुरोगामी होते. अन्याय, अत्याचार आणि शोषणमुक्त समाज व्यवस्थेच्या विरोधामध्ये राजर्षी शाहू महाराजांनी लढा दिला आणि स्त्रियांना एक मान, सन्मान आणि प्रतिष्ठा मिळवून देण्याचं काम 19व्या शतकात जर कोण केलं तर ते राजर्षी शाहू महाराजांनी केलं. आणि म्हणूनच राजर्षी शाहू महाराज असतील,
किंवा महात्मा बसवांना असतील, हे स्त्रियांचे कैवारी होते. त्या दोघांनीही स्त्रियांच्या मुक्तीसाठी, त्यांच्या उन्नतीसाठी, त्यांच्या प्रगतीसाठी प्रयत्न केलेले पाहायला मिळतात. ज्याप्रमाणे महात्मा बसवांना आणि राजर्षी शाहू महाराजांनी स्त्रियांच्या उन्नतीसाठी काम केलं, अगदी त्याच पद्धतीने शैक्षणिक क्रांती घडवून आणण्याचं काम सुद्धा त्या दोघांनी केलं. महात्मा बसवांनी शिक्षण आणि ज्ञानाला सर्वोच्च प्राधान्य त्या काळात दिलेलं होतं. त्यांची स्वतःची पत्नी असणारी गंगाबिका यांना शिक्षक म्हणून नेमण्याचं काम केलं. अनुभव मंडपाच्या माध्यमातून त्यांनी प्रौढ शिक्षणाला सुरुवात केली. आणि सर्व वचनकार हे कुठले होते तर ते बहुजन वर्गातले होते, संसारी होते. तर त्यांना शिक्षण दिलं, त्यांची प्रज्ञा प्रतिभा जागृत करण्याचं काम बसवांनी केलेलं होतं. त्यांना वचनकार विचारवंत बसवांनी बनवलं. शरणांनी स्वतःचे स्वानुभव अर्थात त्यांनी स्वतःच्या स्वानुभवाच्या माध्यमातून वचन लिहिली, साहित्य निर्माण केलं आणि त्यामध्ये सगळ्यात जास्त स्त्रियांची संख्या असलेली पाहायला मिळते. अनुभव मंडप हे एक मुक्त विद्यापीठ होतं. ज्ञानयोगी अल्लप्रभू हे त्या मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू म्हणून काम करायचे. बसववादी शरणांनी अरिवी गुरु नावाचा नारा दिला, कारण त्यानंच हा आमचा गुरु आहे. कोणताही व्यक्ती हा माझा गुरु नाही, तर व्यक्तीऐवजी मी ज्ञानाला गुरु मानतो, असं महात्मा बसवांनी त्या काळामध्ये सांगितलेलं होतं. आणि ज्ञानधिष्ठित विज्ञानाधिष्ठित समाजाची स्थापना करण्याचं काम महात्मा बसवेश्वरांनी 12व्या शतकाच्या मध्ययुगात करण्याचं काम केलं. वंचित, उपेक्षित, भटक्या, आदिवासी स्त्रियांना त्यांनी वचनकार बनवलं. त्याच पद्धतीने राजर्षी शाहू महाराजांनी सुद्धा शिक्षणाचं काम केलेलं पाहायला मिळतंय. शरण काकय्या असेल, शरण केतय्या असेल, शरण गुंडय्या असेल, शरण पेदंड असेल, शरण चौडय्या असेल, शरण संगण्णा असेल, शरण माचय्या असेल, शरण चन्नय्या असेल, शरण हळय्या असेल किंवा शरण अक्कमा देवी असेल, कल्लम्मा असेल, गंगाबिका असेल, गोगोबा असेल, शरणवा असेल, केतला, गंगम्मा, गुडंबा, तक्का, या सगळ्यांना वचनकार बनवण्याचं काम त्यांनी महात्मा बसवेश्वरांनी केलेलं होतं. अगदी शिक्षणाची क्रांती ज्याप्रमाणे महात्मा बसवेश्वरांनी त्या काळामध्ये घडवून आणली, अगदी त्याच पद्धतीनं राजर्षी शाहू महाराजांनी कोल्हापूर संस्थानामध्ये सुद्धा घडवून आणलेली पाहायला मिळते. शिक्षणाला प्राधान्य दिलं आणि शिक्षणाशिवाय कोणत्याही व्यक्तीची आणि देशाची प्रगती होऊ शकत नाही, हे राजर्षी शाहू महाराजांनी कोल्हापूर संस्थानामध्ये 19व्या शतकामध्ये समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. कारण शिक्षणाशिवाय आम्हाला तरुणोपाय नाही, हा विचार राजर्षी शाहू महाराजांनी त्यावेळेस रुजवलेला होता. कोल्हापूर संस्थानामध्ये 21 सप्टेंबर 1917 रोजी त्यांनी प्राथमिक शिक्षणाचा कायदा अस्तित्वात आणला आणि राजाराम कॉलेजची स्थापना करण्याचं काम राजर्षी शाहू महाराजांनी केलं. मुलींसाठी शाळा, वसतिगृहाची स्थापना केली. सर्व जाती धर्माच्या लोकांना शिक्षण मिळावं यासाठी त्या सर्व लोकांसाठी त्यांनी शाळा आणि महाविद्यालय स्थापन करण्याचं काम केलं. प्राथमिक, माध्यमिक किंवा रात्रशाळा, मुलींच्या शाळा उघडल्या आणि स्त्री शिक्षणाधिकारी पदाची निर्मिती करून त्यांनी रखमाबाईंना शिक्षणाधिकारी पदी नेमण्याचं काम केलेलं होतं. स्त्रियांना उच्च शिक्षणासाठी त्यांनी बाहेर देशात पाठवलं. मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा कायदा राजर्षी शाहू महाराजांनी कोल्हापूर संस्थानामध्ये आणला. शिक्षणाच्या प्रचार प्रसारासाठी कोल्हापूर संस्थानामध्ये विविध योजना असतील, आर्थिक अनुदाने असतील, हे राजर्षी शाहू महाराजांनी मान्य करून घेतली. 1921 पर्यंत कोल्हापूर संस्थानामध्ये तब्बल 400 शाळा, 420 शाळा आणि 22,000 विद्यार्थी होते. शिक्षणामधील त्यावेळेसचा खर्च हा 3 लाख होता. त्यावेळेसचे 3 लाख म्हणजे आताचे तब्बल 3 कोटी होतात. जितका शिक्षणावर खर्च करणारा आणि शिक्षणाला प्राधान्य देणारा लोकराजा जर कोणता असेल तर ते म्हणजे राजर्षी शाहू महाराज हे होते. एखाद्या पालकानं जर आपल्या विद्यार्थ्याला शाळेमध्ये नाही पाठवलं तर त्या पालकाला 1 रुपया दंड लावणारा राजा, जगातला पहिला राजा जर कोणता असेल तर ते म्हणजे राजर्षी शाहू महाराज होते. बहुजन वर्गात त्यांनी संघटन असेल, प्रबोधन असेल, जागृती असेल, ह्या सगळ्या क्रिया करण्याचं काम केलं. आणि या दोन्ही महान समाज सुधारकांनी बहुजनांना शिक्षणाची संधी देऊन त्यांना विकासाच्या प्रवाहात आणण्याचं काम महात्मा बसवांना आणि राजर्षी शाहू महाराजांनी केलं. खरं तर महात्मा बसवांना आणि राजर्षी शाहू महाराज हे सामाजिक न्यायाचे, सामाजिक समतेचे पुरस्कर्ते म्हणून ओळखले जातात. त्या दोघांनीही आपल्या राज्यामध्ये सामाजिक समता, सामाजिक न्याय प्रस्थापित करण्याचं काम केलं. त्या दोघांच्याही आचार विचारांमध्ये, ध्येय धोरणामध्ये आम्हाला एक समानता असलेली पाहायला मिळते. अंतरुडी, विषमता, अन्याय, अत्याचार, जातीभेद, कर्मकांड, धार्मिकता यांच्या विरोधात त्या दोघांनी लढा उभा केलेला होता. अस्पृश्यता नष्ट करण्यासाठी त्या दोघांनी प्रयत्न केलेले होते. महात्मा बसवांनी
सामाजिक समता प्रस्थापित करण्यासाठी अनुभव मंडपामध्ये तब्बल 770 बहुजन वर्गातल्यांना शरण म्हणून घेतलं होतं. 70 स्त्रिया ह्या शरणी म्हणून काम करायच्या, कारण त्यांच्या अनुभव मंडपामध्ये सर्वांना मुक्त प्रवेश ठेवलेला होता आणि त्या अनुभव मंडपामध्ये ज्ञानाधिष्ठित चर्चा आणि चिकित्सा व्हायची, कारण अनुभव मंडप ही लोकांची एक लोकसंसद म्हणून काम करायची. महात्मा बसवांना जे काही इथले दीनदलित आहेत, जे दुबळे आहेत, त्यांना आपल्या परिवाराशी जोडून घेण्याचं काम केलं. जसं की चित्रप्यास असेल त्यांना वडील म्हणून सांगितलं, मातंग समाजातील डोहर कल्लवास असेल त्याला आजोबा म्हणून घेतलं, किंवा चिक्कप्यास असेल त्याला चुलता म्हणून घेतलं, तर किन्नर बोबव्यास असेल त्याला दादा म्हणून घेण्याचं काम आणि त्यांना आपल्या परिवारासोबत जोडून घेण्याचं काम महात्मा बसवांनी केलेलं होतं. न्हावी हडपात आपणास असेल त्याला आपला सोबती म्हणून त्यांनी नेमलेलं होतं. म्हणून महात्मा बसवांना ही कोणत्याही जाती धर्माचे पुरस्कर्ते नव्हते, तर इथल्या दीन दुबळ्या, इथल्या गरीब भटक्या या लोकांना सोबत घेऊन जाणारे ते सामाजिक समतेचे पुरस्कर्ते होते. माझ्यापेक्षा लहान कोणी नाही आणि शरण सेवकापेक्षा महान कोणी नाही, हा विचार त्यांनी मांडलेला होता. मला ब्रह्मपद नको, रुद्रपद नको किंवा विष्णुपद सुद्धा नको, मला शरण सेवक व्हायचा आहे, हा विचार त्यांनी मांडला. आणि ते ज्याप्रमाणे आपले विचार मांडायचे मागायचे सुद्धा. महात्मा बसवांनी हा कोणाचा नव्हे, हा आमचा असे म्हणत इथली जात वर्ण व्यवस्था आणि अस्पृश्यता नाकारण्याचं काम केलं. रोटी बेटी व्यवहार सुरू केला. अस्पृश्य असणाऱ्या लोकांना हृदयाशी कवटळण्याचं काम केलं. जाती पाळणं हा शुद्ध वेडाचार आहे, हा विचार सुद्धा महात्मा बसवेश्वरांनी त्या काळामध्ये मांडलेला होता. आणि सर्व प्रकारचे भेद नाकारून माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार महात्मा बसवेश्वरांनी 12व्या शतकामध्ये लोकांना दिलेला होता. अगदी त्याच पद्धतीनं राजर्षी शाहू महाराजांनी सुद्धा सामाजिक न्याय, सामाजिक समता प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्न केले. सोनताळी कॅम्पवर सर्व जाती धर्माच्या लोकांना त्यांनी एकत्र केलं. राजवाड्यात न रमता त्यांनी लोकवाड्यामध्ये रमले. आपल्या राजवाड्यामध्ये सर्व दीन दुबळ्या अस्पृश्य सर्व लोकांना नोकऱ्या देण्याचं काम राजर्षी शाहू महाराजांनी केलेलं होतं. इसवी सन 1902 साली त्यांनी आरक्षणाचा कायदा आपल्या कोल्हापूर संस्थानामध्ये आणला आणि तिथल्या अस्पृश्य लोकांना, दीन दुबळ्या लोकांना नोकऱ्या देण्याचं काम राजर्षी शाहू महाराजांनी केलं. अस्पृश्यांसोबत ते स्नेहभूषण सुद्धा करायचे. अस्पृश्यांवर जो काही कलंक लागलेला होता, सामाजिक कलंक, तो सामाजिक कलंक मिटवण्यासाठी राजर्षी शाहू महाराजांनी प्रयत्न केले. अस्पृश्यांना त्यांनी नोकऱ्या दिल्या, शिक्षण दिलं. त्यांच्यासाठी तब्बल 27 शाळा स्थापन करण्याचं काम राजर्षी शाहू महाराजांनी कोल्हापूर संस्थानामध्ये केलेलं पाहायला मिळते. त्यांना मानवी हक्क मिळवून दिले, जगण्याचा अधिकार मिळवून दिला आणि भटक्यांना स्थिर करून त्यांना शिक्षण, शेती आणि रोजगार मिळवून देण्याचं काम राजर्षी शाहू महाराजांनी केलं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या सामाजिक चळवळीला त्यांनी पाठिंबा दिला, त्यांना मदत करण्याचं काम केलं. ज्या वेळेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शिक्षण देत होते त्यावेळेला त्यांना शिष्यवृत्ती मंजूर करण्याचं काम सुद्धा राजर्षी शाहू महाराजांच्या माध्यमातून झालेलं होतं. गुन्हेगारांची हजेरी पद्धत असेल, वेटवरा पद्धत असेल, महार वतन खालसा असेल, असे अस्पृश्यांचे जे काही कायदे होते ते नष्ट केले आणि अस्पृश्यांना न्याय मिळवून देण्याचं काम राजर्षी शाहू महाराजांनी केलेलं होतं. कारण राजर्षी शाहू महाराज सांगायचे की अस्पृश्यांना सुद्धा मनुष्याप्रमाणे वागण्याचा अधिकार आहे आणि त्यांना तसं वागवलं पाहिजे. अस्पृश्यता पाळणं हे खरं तर लज्जास्पद आहे. अस्पृश्य समाजानं काय केलं पाहिजे? माणगाव परिषदेमध्ये बोलत असताना राजर्षी शाहू महाराजांनी एकदा अस्पृश्य समाजाला उद्बोधून काही शब्द आपल्या तोंडून काढलेले होते. ते म्हणजे की अस्पृश्य समाजाने आपल्या मुक्तीसाठी कोणत्याही वरिष्ठ वर्गातील पुढारी न नेमता आपल्याच जातीतला पुढारी नेमावा असं सांगितलं होतं. अगदी त्याच वेळेला बोलत असताना राजर्षी शाहू महाराज असं सांगतात की तुमचा खरा पुढारी तुम्ही नेमलेला आहात आणि त्याबद्दल मी तुमचं अंतपूर्वक अभिनंदन सुद्धा करतो. मला खात्री आहे की तुम्ही ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना तुम्ही आपला पुढारी म्हणून नेमलेला आहात ते नक्कीच तुमचा उद्धार केल्याशिवाय राहणार नाहीत आणि एक वेळ अशी येईल की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या अख्ख्या हिंदुस्थानाचे पुढारी झाल्याशिवाय राहणार नाही. अशा शब्दामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा गुणगौरव करण्याचं काम सुद्धा राजर्षी शाहू महाराजांनी केलेलं होतं. त्यांनी कोल्हापूर संस्थानामध्ये अस्पृश्यांना तलाठी पद दिलं. अंगरक्षक म्हणून नेमण्याचं काम सुद्धा राजर्षी शाहू महाराजांच्या माध्यमातून झालेलं होतं. दत्तोबा पोवारास त्यांनी चेअरमन पदी नेमणूक केलेलं होतं. तर अस्पृश्यांची जी काही जातीवाचक नावं होती तर ती बदलून त्यांना
सामाजिक प्रतिष्ठा मिळवून देण्यासाठी त्यांनी महार पैलवानांना जाट म्हणून संबोधलेलं होतं. चामार पैलवानांना त्यांनी सरदार म्हणून संबोधलेलं होतं. भंग्यांना त्यांनी पंडित म्हणून संबोधलं आणि या सर्व अस्पृश्य लोकांची सामाजिक प्रतिष्ठा वाढवण्याचं काम राजर्षी शाहू महाराजांनी कोल्हापूर संस्थानामध्ये केलेलं होतं. गंगाधर कांबळे नावाच्या एका अस्पृश्य व्यक्तीला त्यांनी दसरा चौकामध्ये चहाचं हॉटेल टाकून दिलं. परंतु झालं असं की गंगाधर कांबळे नावाचा व्यक्ती हा अस्पृश्य असल्यामुळं कोल्हापूर संस्थानातले कुणीही लोक त्यांच्या टपरीवर चहा प्यायला मात्र जायचे नाहीत. त्यावेळेला राजर्षी शाहू महाराज त्या ठिकाणी स्वतः चहा प्यायला जायचे. ज्या वेळेला राजे चहा प्यायला जातात हे ज्या वेळेला जनतेला कळालं त्यावेळेला गंगाराम कांबळे नावाच्या त्या व्यक्तीच्या चहाच्या हॉटेलवर सगळे कोल्हापूर संस्थानातले व्यक्ती चहा द्यायचे. अर्थात फक्त न्याय नाही तर सामाजिक न्यायाची प्रस्थापना करण्याचं काम राजर्षी शाहू महाराजांनी त्या काळामध्ये केलेलं आपल्याला पाहायला मिळते. खंडू कांबळे नावाच्या एका व्यक्तीला त्यांनी आपला सहाय्यक म्हणून नेमण्याचं काम केलं. एकदा असं झालं की नागपुरामध्ये पूर्ण वर्चस्ववाद्यांनी राजर्षी शाहू महाराजांना धेंडोका राजा म्हणून विनवलेलं होतं. तशी त्यांची पत्रकं सुद्धा वाटलेली होती. त्यावेळेला महाराज म्हणाले की त्यांनी मला धेंडोका राजा म्हणून जरी हिनवलेला असला तरी तो मी माझा अपमान समजत नाही, तो मी समजतो. इतका दिलदार आणि राजा जर कोणता असेल तर ते म्हणजे राजर्षी शाहू महाराज हे होते. राजर्षी शाहू महाराज असतील, महात्मा बसवेश्वर असतील, त्यांनी सामाजिक समता ज्ञानाधिष्ठित न्यायाधिष्ठित समाजाची निर्मिती केलीच केली. त्याचबरोबर त्यांनी विवेकाधिष्ठित आणि नीतिवादी विचार सुद्धा मांडलेले होते. राजर्षी शाहू महाराज किंवा महात्मा बसवांना हे दोघे सामाजिक लोकशाहीचे पुरस्कर्ते होते. त्यांनी शेतकरी कामगारांच्या हिताची कामं त्याच ठिकाणी केली होती. शेतकऱ्यांना पाणी मिळावं यासाठी महात्मा बसवांना आणि राजर्षी शाहू महाराजांनी शेततळी बांधून देण्याचं काम केलेलं होतं. महात्मा बसवेश्वरांनी जी काही शेततळी बांधून दिलेली आहेत ती सुद्धा आज आम्हाला बसव कल्याणाच्या भोवती आजही आम्हाला पाहायला मिळतात. श्रमाला महत्व देऊन महात्मा बसवांनी कायकवे कैलासचा नारा दिला होता आणि त्यांनी सांगितलं की स्वकर्तृत्वातच कैलास आहे आणि त्यासाठी स्वतःचे काम सोडून इतरत्र भटकण्याची बिलकुल ही गरज नाही. देवाधर्माच्या नावानं केले जाणारे वार्षिक उत्सव असतील, कर्मकांड असतील, पुरोहितशाही असतील, बहुदेवता पूजन असेल, स्वर्ग नरक कल्पना असेल, व्रत वैकल्य असेल, ज्योतिष असेल, भविष्य असेल, पंचांग असेल, हे सगळं बंद करण्याचं काम महात्मा बसवेश्वरांनी त्या काळामध्ये करण्याचं काम केलं. ह्या सगळ्या अनिष्ट रूढी प्रथा परंपरांना त्यांनी नाकारून वैज्ञानिक दृष्टिकोन फिरण्याचं काम महात्मा बसवेश्वरांनी त्या काळात केलं आणि विवेकाधिष्ठित आणि विज्ञानाधिष्ठित समाजाची प्रस्थापना करण्याचं काम महात्मा बसवेश्वरांनी त्या वेळेस केलं. महात्मा बसवांना एका ठिकाणी असं सांगतात की आज उद्या म्हणू नको, आजचा दिवसच शुभ मान. धनवान बनती शिवालय, गरीब मी काय करू, मम पायच खांब, देहच देऊळ, शिर पहाव कळस, स्थावर नाश परी जंगम त्या विनाशी, कुडल संगम देव. नदी पाहिली की डुबकी मारतात, झाड पाहिलं की प्रदक्षिणा घालतात, आठवणारे पाणी आणि वठवणाऱ्या झाडावर विश्वास ठेवणारे तुम्हाला आम्हाला कसे जाणणार, हे कुडल संगम देवा. अर्थात अशा शब्दामध्ये त्यांनी अनिष्ट रूढी प्रथा परंपरांच्या विरोधामध्ये आवाज उठवण्याचं काम केलं आणि तो विज्ञानवाद निर्माण करण्याचं काम महात्मा बसवेश्वरांनी केलेलं होतं. विवेक आणि नीतीला त्यांनी महत्व दिलेलं होतं आणि सदाचार संपन्न समाज घडवण्यावर महात्मा बसवेश्वरांनी भर दिलेला होता. नदीच्या स्नानापेक्षा ज्ञान, शील आणि आचार हे महत्वाचे आहेत हे त्यांनी समजावून सांगितलेलं होतं. महात्मा बसवांना म्हणायचे, मी सापाला, आगडीला किंवा तलवारीच्या टोकाला घाबरत नाही तर मी परदड आणि परस्त्रीला घाबरतो. म्हणून महात्मा बसवांनी काय केलं तर इतरांच्या स्त्रिया म्हणजे इतर स्त्रियांना, परस्त्रीला त्यांनी माता संबोधून त्या स्त्रियांचा गुणगौरव करण्याचं काम महात्मा बसवांनी केलेलं होतं. महात्मा बसवांना सप्तशील वचनामध्ये असं सांगतात की करू नको चोरी, करू नको हत्या, बोलू नको मिथ्या, करू नको राग, करू नको तिरस्कार, करू नको स्वस्तुती आणि करू नको मानखंडा. हीच खरी अंतरंग आणि बहिरंग याची शुद्धी आहे आणि हीच कुडल संगम देवाला प्रसन्न करण्याची रीत आहे. खर तर त्यांच्या या वचनावरून त्यांच्या कार्याची आम्हाला खऱ्या अर्थानं प्रचिती येते. सदाचार हाच स्वर्ग आहे, अनाचार हा नरक आहे आणि म्हणून श्रम केलास तर मनातली आशाही माय आहे, समाज सेवा ही शिवसेवा आहे, जीव हाच शिव आहे आणि प्रत्येक क्षण शुभ आहे असं महात्मा बसवांनी त्या काळामध्ये सांगण्याचं काम केलं. अगदी त्याच पद्धतीनं ज्या पद्धतीनं महात्मा बसवांनी त्या काळामध्ये विज्ञानवाद स्वीकारलेला होता त्याच पद्धतीनं
21व्या शतकामध्ये विद्याधिष्ठित समाजाची निर्मिती करण्याचं काम राजर्षी शाहू महाराजांच्या माध्यमातून झालं. राजर्षी शाहू महाराजांनी सुद्धा विज्ञानाची कास धरली आणि दरबारामध्ये असणारे ढोंगी त्यांचा ढोंगीपणा उघड करण्याचं काम केलं. ज्योतिष भविष्य त्यांचं थोतांड त्यांनी नाकारलेलं होतं. शेतामध्ये जे काही आपले शेंद्राचे देव असतात त्या शेंद्राच्या देवांना त्यांनी गाडीत भरून आणलेलं होतं. अर्थात तिथला कर्मकांड किंवा अनिष्ट रूढी प्रथा परंपरा असतील त्यांना नाकारून विज्ञानवाद निर्माण करणारे राजर्षी शाहू महाराज होते. त्यांनी सत्य अहिंसा शांती सदाचार मानवता विज्ञाननिष्ठ समाजनिष्ठ स्वातंत्र्य समता बंधुता सभ्यता नैतिकता मानवता ह्या सगळ्यांना प्राधान्य देऊन त्यांनी या ठिकाणी एक पुरोगामी समाज प्रस्थापित करण्याचं काम केलेलं होतं. सुधारणावादी विचारांची कास या दोन्ही विचारवंतांनी धरलेली होती. राजर्षी शाहू महाराजांनी आपल्या कोल्हापूर संस्थानामध्ये आंतरजातीय विवाह घडवून आणायला सुरुवात केलेली होती. खरं तर राजवाड्यापेक्षा सुद्धा लोक दरबाराला आणि लोकसेवेला महत्व देणारे हे दोन्ही राज्य होते. त्यांनी राजसिंहासन हे आमचे गरिबांच्या हृदयात आहे असं सांगितलं, कारण ते गोरगरिबांचे हृदय सम्राट होते. त्यांनी नाविन्यता सृजनशीलता सामाजिक परिवर्तन लोकशाही मूल्यांचा आग्रह धरलेला होता. आणि म्हणूनच डॉक्टर जयसिंगराव पवार असं म्हणतात की महात्मा बसवांना आणि छत्रपती शाहू महाराज हे दोघेही राजवैभवात राहून सर्व सुखाचा उपभोग घेऊ शकले असते, पण हे दोघेही त्यास अपवाद ठरले. भोवतालच्या समाजातील विषमता अनाचार अन्याय पाहून या दोघांनीही त्याविरुद्ध संघर्ष करण्याचा निर्णय घेतलेला होता आणि त्यासाठी त्यांनी आपल्या सत्तेची सुद्धा कदर केली नाही. अगदी डॉक्टर जयसिंगराव पवार यांच्या या शब्दातून महात्मा बसवांना आणि राजर्षी शाहू महाराज यांच्या महान अशा कार्याची आम्हाला प्रचिती यायला लागते. त्यांनी कोणत्याही इथला ब्राह्मण वर्ग असेल किंवा वरिष्ठ वर्ग असेल त्यांना आपलं न करता त्यांनी इथल्या दीनदुबळ्या गोरगरीब लोकांना एकत्र केलं, त्यांच्यासाठी काम केलं. आणि महात्मा बसवांना आणि राजर्षी शाहू महाराज हे दीनदुबळ्यांचे काही वारी स्त्री उद्धारक म्हणून काम केले. सामाजिक न्यायाची प्रस्थापना करण्याचं काम केलं. सामाजिक लोकशाही प्रस्थापित केली. राजेशाहीमध्ये सुद्धा लोकशाही प्रस्थापित करण्याचं काम महात्मा बसवांना आणि राजर्षी शाहू महाराजांनी केलं. खरं तर त्या काळामध्ये अशा दीनदुबळ्या गोरगरीब लोकांची बाजू घेणारे राजे म्हणजे हे महात्मा बसवांना आणि राजर्षी शाहू महाराज होते. म्हणजे काय, मोडिलेल्या दुःखितांचे दुःख ओले झेलताना अनाथांच्या उशाला दीप लावू झोपताना कोण तीन जात मुची कोण तान धर्मामुचा दुःख कळे दोन माणसांना असं म्हणत इथल्या दीनदुबळ्या गोरगरीब लोकांना आपल्या हृदयाशी कवटाळण्याचं काम ह्या दोन्ही महान नेत्यांनी केलेलं होतं. या दोन्ही महान नेत्यांच्या विचारांचा अनुबंध आम्हाला या ठिकाणी खऱ्या अर्थानं लक्षात येतो. महात्मा बसवांनांचा प्रभाव खऱ्या अर्थानं कोल्हापूर असेल, धारवाड असेल, बेळगाव असेल, सातारा, सांगली या ठिकाणी आजही आम्हाला पाहायला मिळतोय. मोठ्या संख्येनं आजही तिथे अनुयायी असलेले पाहायला मिळतात. एक वेळ काय झालं तर चित्रदुर्ग विरक्त मठाचे 14वे जगद्गुरू असणारे जगद्देव स्वामी पत्नीच्या मठात गेलेले होते आणि त्यावेळेला राजर्षी शाहू महाराज चिकोडीच्या अरण्यात शिकारीसाठी गेले आणि राजर्षी शाहू महाराजांनी लिंगायत धर्मगुरू असणारे जयदेव स्वामी यांची त्या ठिकाणी भेट झाली आणि भेट झाल्यानंतर राजर्षी शाहू महाराजांनी जयदेव स्वामी यांना आपल्या कोल्हापूर संस्थानात येण्याचा आग्रह केला, निमंत्रण दिलं आणि त्या निमंत्रणावरून 1906 ला जयदेव स्वामी कोल्हापुरामध्ये आलेले होते. ज्या वेळेला ते कोल्हापूर संस्थानामध्ये आले त्यावेळेला त्यांनी लिंगायत धर्मीयांसाठी एखादा मठ कोल्हापूर संस्थानामध्ये असावा अशी मागणी केलेली होती. त्यावेळेला राजर्षी शाहू महाराजांनी दसरा चौकामध्ये लिंगायत धर्मीयांसाठी मठ बांधायला 1 एकर जमीन दान केलेली होती. त्या मठाचं भव्य बांधकाम झालं. 3 मजली इमारत उभी झाली आणि इमारत उभी झाल्यानंतर त्यांनी 1998 ला त्याच लिंगायत धर्मगुरू असणाऱ्या जयदेव स्वामींना त्या मठाचं उद्घाटन कार्यक्रम करण्यासाठी बोलवलं आणि 1998 ला भव्य असा उद्घाटनाचा कार्यक्रम राजर्षी शाहू महाराजांनी त्यावेळेस पार पाडलेला होता. लिंगायत धर्मीयांसाठी त्यांनी वसतिगृह उभी केलेली होती. खरं तर त्या लिंगायत धर्मीयांसाठी जी वसतिगृह उभं केलेली होती त्यामध्ये देशभक्त असलेले रत्नप्पा कुंभार व भारताचे माजी उपराष्ट्रपती असणारे व प्रभारी राष्ट्रपती असणारे बसप्पा तानप्पा जत्ती हे याच वसतिगृहातून त्यांनी शिक्षण घेतलेलं होतं. राजर्षी शाहू महाराज यांचं शिक्षण खऱ्या अर्थानं कर्नाटक हुबळी
अर्थात धारवाडी इथं झालेलं होतं. त्यामुळं महात्मा बसवांना यांच्या कार्याची प्रचिती राजर्षी शाहू महाराजांना विद्यार्थी दशेपासूनच होती. अगदी महात्मा बसवांनाची विचार विद्यार्थी दशेपासून माहीत असल्यामुळं राजर्षी शाहू महाराजांनी महात्मा बसवांना यांच्या विचारांचा वारसा पुढे चालवण्याचं काम 19व्या शतकामध्ये केलेलं पाहायला मिळतंय. ब्राह्मणेतर परिषदेचे अध्यक्ष म्हणून हुबळी धारवाड येथे राजर्षी शाहू महाराजांना सिद्धप्पा कमळी यांनी आमंत्रण दिलेलं होतं. 27 जुलै 1920 ला राजा त्या परिषदेला आणि जनसभेला त्यांनी मार्गदर्शन केलेलं होतं. अर्थात कोल्हापूर संस्थानातून राजर्षी शाहू महाराजांनी किंवा मग महात्मा बसवांनी कर्नाटक असेल, महाराष्ट्र असेल, गोवा असेल, तेलंगणा असेल, या सर्व भागामध्ये त्यांनी एक क्रांती घडून आणण्याचं काम, सामाजिक क्रांती घडून आणण्याचं काम या दोन्ही महामानवांनी केलेलं पाहायला मिळतंय. खऱ्या अर्थानं आज 21व्या शतकामध्ये आपण सर्वांनी पदार्पण केलं. पण पदार्पण करत असताना आम्ही काय केलं की माणसांच्या भौतिक सुख सुविधांच्या इमारती मात्र उंचच उंच होत गेल्या आणि माणुसकीच्या विटा मात्र त्यातून ढासळत गेला. आज माणुसकी मात्र आम्हाला कुठेही पाहायला मिळत नाही. अशा काळामध्ये मला वाटतं पुन्हा एकदा आमच्या समाजाची पुरोगामी विचारांवर जर आमच्या देशाची नवी घडी उभी करायची असेल तर आम्हाला महात्मा बसवांना आणि राजर्षी शाहू महाराज यांच्या विचाराशिवाय तरणोपाय नाही. आणि म्हणून या देशामध्ये जे काही माणुसकी नष्ट झालेली आहे, जातीभेदाचं थोतांड माजलेले, ते जर आम्हाला नष्ट करायचं असेल तर महात्मा बसवांना आणि राजर्षी शाहू महाराज यांच्या विचारांना आम्हाला आता खऱ्या अर्थानं अंगीकारलं पाहिजे. ज्याप्रमाणे माझे मार्गदर्शक डॉक्टर भीमराव पाटील सर असं म्हणतात की महापुरुषांना डोक्यावर घेऊन नाचण्यापेक्षा त्यांना डोक्यात घेऊन त्यांचे विचार अंगीकारले पाहिजेत. अगदी त्याच पद्धतीनं आता मला वाटतं की महात्मा बसवांना आणि राजर्षी शाहू महाराज यांच्या विचारांना आता आम्ही डोक्यात घेतलं पाहिजे. सर्वांना त्यांचे विचार पटवून सांगितले पाहिजेत आणि त्यांच्या विचारांची क्रांतिगाथा आता तुमच्या आमच्या माध्यमातून या देशाला आणि या महाराष्ट्राला दिली पाहिजे. त्यावेळेला खऱ्या अर्थानं मला वाटतं की महात्मा बसवांचा तो पुन्हा एकदा समाज आणि राजर्षी शाहू महाराजांचा तो पुरोगामी समाज पुन्हा या महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये प्रस्थापित झाल्याशिवाय राहणार नाही. अशा प्रकारे आम्हाला महात्मा बसवांना आणि राजर्षी शाहू महाराज या दोघांच्या विचारांमध्ये एक समानता असलेली पाहायला मिळते. महात्मा बसवांना आणि राजर्षी शाहू महाराज ज्या पद्धतीने सामाजिक न्यायाचे, सामाजिक समतेचे, सामाजिक लोकशाहीचे पुरस्कर्ते होते, अगदी त्याच पद्धतीने मला वाटतं त्यांची विचारांची कास धरून आपण सगळ्यांनी चालावं आणि त्यांच्या विचारांच्या माध्यमातून पुन्हा एकदा त्यांना जिवंत ठेवण्याचं काम करावं. अगदी पहिल्यांदा सांगितल्याप्रमाणे की व्यक्ती हा देहानं जातो परंतु विचारानं मात्र तो कायम जिवंत असतो. अगदी महात्मा बसवांना जरी 12व्या शतकात झालेले असले तरी सुद्धा आज विचारांच्या माध्यमातून ते तुमच्या आमच्या माध्यमात जिवंत असलेले पाहायला मिळतात. राजर्षी शाहू महाराज 19व्या शतकामध्ये जरी झालेले असले तरी आज सुद्धा विचारांच्या माध्यमातून ते तुमच्या आमच्यामध्ये जिवंत असलेले पाहायला मिळतात. अर्थात या समाज व्यवस्थेला तारणारा विचार म्हणजे महात्मा बसवांना आणि राजर्षी शाहू महाराज यांचे विचार आहेत. ते विचार आपण सर्वांनी अंगीकारले पाहिजेत आणि या समाजामध्ये पुरोगामी विचारांची मुहूर्तपेढ रोवणारे महात्मा बसवांना आणि राजर्षी शाहू महाराज यांच्याबद्दल फक्त इतकंच म्हणेन की लाभल्या खडकातही तुम्ही पिंपळाचे झाड झालात, रोवणी पायाखाली तुम्ही पत्थरालाही फोडून आलात, दाबणारे कैक होते दगडधोंडे वित्त माती शोधून काही त्यातले तुम्ही गगनवेडे वृक्ष झालात. अर्थात इथं प्रत्येकामी स्वरूपाची जी समाज रचना निर्माण झालेली होती त्या समाज व्यवस्थेला त्यांनी तडा देऊन इथं पुरोगामी विचाराची समाज रचना निर्माण करण्याचं काम महात्मा बसवांना आणि राजर्षी शाहू महाराजांनी केलं. मला वाटतं त्यांच्या विचारांची कास धरून आपण सगळेजण पुढे चालूया आणि त्यांच्या विचारांवर पुन्हा एकदा आपण या समाजाची पुनर्निर्मिती करूया एवढाच एक आशावाद व्यक्त करते आणि आपण सर्वांनी मला या ठिकाणी बोलण्याची संधी उपलब्ध करून दिला. खरं तर डॉक्टर भीमराव पाटील सर यांच्या माध्यमातून बऱ्याच वेळेला मला अशी व्यासपीठं मिळत असतात. डॉक्टर भीमराव पाटील सर यांनीच मला खऱ्या अर्थानं आज मी जे काही बोलले ते फक्त डॉक्टर भीमराव पाटील सर यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्यामुळे हे बोलू शकते. त्यांचे सुद्धा मी या ठिकाणी मनस्वी आभार व्यक्त करते. त्याच पद्धतीनं जयश्री पट्टणम मॅडम यांनी मला या व्याख्यानमालेसाठी आमंत्रित केलं त्याबद्दल त्यांचे सुद्धा मी या ठिकाणी आभार व्यक्त करते आणि सर्वांनी मला या ठिकाणी ऐकून घेतला त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनस्वी आभार व्यक्त करते आणि या ठिकाणी मी माझ्या वाणीला पूर्णविराम देते. धन्यवाद. शरणार्थी. खूप छान व्याख्यान दिलेस प्रतीक्षा. 12व्या शतकात महात्मा बसवेश्वरांनी
तर 19व्या शतकात राजर्षी शाहू महाराज यांच्या विचारात साम्य आढळले. दोघांनीही जाती व्यवस्थेवर आधारित विषमतेवर प्रहार केला. दोघांनीही राजसत्तेचा वापर लोककल्याणासाठी केला. नेहमी प्रजेच्या सुखाचा विचार केला. महात्मा बसवेश्वर, राजर्षी शाहू हे खर तर सुखात राजवैभव उपभोगले असते, पण त्यांनी लोककल्याणाला प्राधान्य दिले. खरंच महापुरुषांचे फोटो डोक्यावर घेण्यापेक्षा त्यांचे विचार डोक्यात भिनवले पाहिजे आणि त्याप्रमाणे आपण आचरण केले पाहिजे. मी मार्गदर्शक डॉक्टर शशिकांत पट्टण यांना विनंती करते की त्यांनी मार्गदर्शन करावे. डॉक्टर शशिकांत पट्टण. खूप खूप अभिनंदन. आधी मला डॉक्टर भीमराव सरांना खूप अभिनंदन देतो. असं चांगलं वक्तेला तयार करू राहिले. आय रिली अप्रिशिएट अँड अपलॉड माय सिन्सिअर acknowledgement to the sincere efforts of Dr. Bhimrao Patil sir, who is really creating an awareness of a rational society, to build up a rational society. And to begin with, let me take हे कसबा जंबगी जे शाहू महाराजांचं गाव रामदुर्ग, बागलकोट, केरूर ह्या 25-30 किलोमीटर अंतरावर आहे. त्यांना कन्नड येत होते, मराठी येत होते, सगळं भाषा शिकले होते त्यांनी, हिंदी इंग्लिश सगळं. त्यांनी मूलतः कर्नाटकचं म्हणजे कर्नाटक जन्म घेतलेले. नंतर ताईने सांगितले ती 1920 मध्ये एक मोठं आंदोलन झालं इंडियामध्ये. जस्टिस त्यागराजन, मुदलियार, रामस्वामी पेरियार, सिद्धारूढ स्वामीजी, सिद्धप्पा कंबळी, मोठं कार्यक्रम हुबळीला होते, नेहरू मैदान. त्यावेळी महाराजांनी रेल्वे उतरल्यानंतर बरेच लोकांनी त्याचा अभिमानी भक्त लोक जाऊन त्याला घोड्या काढून त्यांना रथवर बसवले आणि ते घेत होते. ते म्हटलं नाही मला असं नाही. 1.5 किलोमीटर त्यांनी ही केम ಬೈ ವಾಕ್ ಸುಮಾರು 1.5 ಕಿಲೋಮೀಟರ್ ಬಂದಾಗ ಅಲ್ಲಿ ನಡೆದಂಥ ಬಹಳ ದೊಡ್ಡ ಸಮಾಜವಾದಿ ಚಿಂತನಕರ ಮಧ್ಯೆ ಬಸವಣ್ಣನ ಬಗ್ಗೆ ಬಹಳಷ್ಟು ಜನ ಹೇಳ್ತಾರೆ, ಬಸವಣ್ಣ ಹೆಂಗಿದ್ದ ಹಿಂಗಿದ್ದ ಅಂತ ಬಹಳ ಪ್ರಭಾವಿತನಾದಂಥ he was very much influenced by the Basava philosophy. Then he says, I want to become a Lingayat, 1920. And many people were eager to join along with him. त्यांच्याबरोबर जवळ 5-6 हजार लोक तयार होते. परंतु आपली जंगम लोक, महाराज लोक, आम्ही काय म्हणतो ना, स्वामीजी म्हणा, ते म्हणे त्यांनी मांसाहारी खातं, त्यांना आम्ही देणार नाही. He should write a letter saying that he will not take non-veg henceforth. ह्यांना खटकले म्हणजे हे काय, this is not correct. And he refused to accept Lingayat religion. समजा 1920 मध्ये इफ शाहू महाराजांनी धर्म स्वीकार केले असतील, बाबासाहेब आंबेडकरांचं बौद्ध धर्म स्वीकार करण्याचं गरज होते. म्हणजे एवढे यांचं प्रभाव होते. तरी सुद्धा त्यावेळी जवळजवळ 3,500 लोकांनी ते महाराष्ट्र, कोल्हापूर, सांगली तिथं ॲड्रेस, आडनाव भोसले, जाधव, शिंदे सगळं आहे. परंतु ते लिंगायत धर्म स्वीकार केलेले 100 वर्ष पूर्वी, 102 वर्ष पूर्वी. आम्ही ताई पाटील म्हणतो, त्याचं माहेरचं नाव भोसले. म्हणजे त्यांना कन्नडमध्ये आम्ही तिळी आर्यर म्हणतो. आर्यर म्हटलं तर मराठा, तिळी आर्यर म्हटलं ते प्युरिफाय झालेले. दुसरं, शाहू महाराजांनी त्यांच्यावर 165 केसेस हे सनातनवादीनं कुठं तमिळनाडू, आंध्र, महाराष्ट्र, केरळ सगळीकडे त्यांना फिरायचं. त्यांचं आयुष्यावर त्यांचं 17 वर्ष पूर्ण ह्यांचा केस, म्हणजे ही हॅज टू फेस सो मेनी केसेस विच आर ಫಾಲ್ಸ್ಲಿ ಫೈಲ್ಡ್ ಅಗೇನ್ಸ್ಟ್ ಹಿಮ್ ಇನ್ ಆರ್ಡರ್ ಟು ಟ್ರ್ಯಾಪ್ ಹಿಮ್. ಒಬ್ಬ ರಾಜರ್ಷಿ ಆದಂಥ ಶಾಹು ಮಹಾರಾಜನಿಗೆ ಆತನ ವಿರುದ್ಧ 165-70 ಕೇಸ್ಗಳನ್ನ, ಕ್ರಿಮಿನಲ್ ಕೇಸಸ್ಸನ್ನು ಬೇರೆ ಬೇರೆ ಈ ಸನಾತನವಾದಿಗಳು ತಮಿಳುನಾಡು, ಚೆನ್ನೈದೊಳಗೆ, ಮಹಾರಾಷ್ಟ್ರದೊಳಗೆ, ಬೆಂಗಳೂರೊಳಗೆ, ಬೇರೆ ಪ್ರದೇಶದೊಳಗೆ ಹಾಕಿ ಅವರನ್ನು ತೊಂದರೆಗೀಡು ಮಾಡಿದರು ಅಂತಕ್ಕಂಥ ದಾಸೋಹಿ. ಆಗಿನ काळात चित्रदुर्ग दसरा सर्कल, दसरा चौक म्हणून आम्ही जो म्हणते कोल्हापूरला, तिथं 4 गुंठा 4.5 गुंठा मुरगा मठसाठी लिंगायत हॉस्टेल, मुस्लिम हॉस्टेल्स, अहिंद, जे अहिंदाचं कल्पना सिद्धप्पा कंबळीमुळं ह्यांना आलेले. त्यावेळी अल्पसंख्याक हिंदू आणि दलित ह्यात अहिंद हे चळवळी जो होते आणि सगळं समाजाचं त्यांनी मार्गदर्शन केले. परंतु
आज आम्हाला विचार करायला पाहिजे, बौद्ध धर्म किती राष्ट्रामध्ये, जवळजवळ 30-40 राष्ट्रामध्ये, जप सगळं पौरात्य राष्ट्रामध्ये, जपान म्हणा, कोरिया, चायना, सगळ्या राष्ट्रामध्ये, फिलिपाईन्स, सिंगापूर, सगळ्याकडे बौद्ध धर्म. परंतु लिंगायत धर्म का बरं नाही गेले? तर काय झालं, आपली लिंगायत धर्मामध्ये ते मठ व्यवस्था, आणि मठ काय झालं, त्यांचं पूर्ण आर्थिक शोषण करायचं बाकी लोकांचं आणि केंद्रीय करायचं. They used to exploit the people, they were exploiting the people, they are exploiting the people and collecting the treasure at their cost, and they are misleading the society. It is the more rational. So बसवण्णांच्या विचारावर खूप प्रभावित झाले होते शाहू महाराजांनी, आणि सेम एफर्ट वॉज पुट when 1952 बाबासाहेब आंबेडकरांनी ते राजीनामा देते कानूनचं, म्हणजे लॉ मिनिस्टरला, हिंदू कोड बिल. then he says that are there any prophets in India who advocated like Buddha for the women liberation? आणि निजलिंगप्पा त्यावेळी पार्लिमेंट मेंबर होते. ते निजलिंगप्पा 7-8 दिवसानंतर बसवेश्वरांचं पुस्तक घेऊन त्यांना देते, हे बघा, हे महात्मा बसवेश्वर महिला स्वातंत्र्य सबलीकरण संदर्भात त्यांनी केलेले. इट इज बीन डॉक्युमेंट वॉट एव्हर आय एम टेलिंग. इन 1952 ही सेज, अँड आंबेडकर बाबासाहेबांनी सांगते, अरे काय निजलिंगप्पाजी, तुम्ही ह्यांना बांधून तुम्ही खिशात ठेवले, आधी तुम्ही दिले असतील, हे बसवेश्वर जगात मोठं झालं असतं. And same thing in 1956 when he was admitted in, बाबासाहेब was admitted in धारवाड. त्यावेळी सिद्धप्पा कंबळीने भरपूर पुस्तक बसवेश्वरांचे वचन ट्रान्सलेशन सगळं घेऊन जाते, आणि ते म्हणते, साहेब तुम्ही खूप उशीर केले, मला तुम्ही आधी पुस्तक दिले असतील, मी लिंगायत धर्म स्वीकार केले असते. म्हणजे ही हॅड इन्क्लिनेशन, बट व्हेरी अनफॉर्च्युनेट, आवर ओन लीडर्स, आवर ओन पीपल हू डिड नॉट. लिंगायत इज नॉट is above religion, it is above caste, it is above everything. It is a revolution. It is an ideological sum of values. It is a संघर्ष. म्हणजे असं त्यांनी सिद्धप्पा कंबळीचं हे पाय ठेवून ते म्हणते, मला आधी दिले असतील. हे पुस्तक सर साहेब म्हणून एक कादंबरी आहे, पुस्तक आहे, पाटील पोट्टप्पांनी लिहिलं, त्यामध्ये त्याच्यामध्ये, आणि इव्हन आंबेडकर साहेबांचं पुस्तक चॅप्टर नंबर 13 and 14 त्याच्यामध्ये हे उल्लेख केलेले. सो बसवण्णा, वी डोंट वॉन्ट टू कम्पेअर बुद्धा अँड बसवा. बुद्धा वॉज ऑल्सो अ ग्रेट पर्सन, बट अकॉर्डिंगली द फॉलोअर्स ऑफ बुद्धा लाईक बाबासाहेब आंबेडकर, अशोक चक्रवर्ती, त्यांना विश्वात घेऊन गेले. परंतु आपली समाजामध्ये काय झालं, लिंगायत लोकांचं, वी आर नॉट दॅट प्रोग्रेसिव्ह, रॅडिकल अँड रॅशनल टू टेक इट. वी आर नॉट कमिटेड, टू बी ऑनेस्ट. So I am very happy and appreciate the efforts of Dr. Bhimrao Patil sir, who is a eminent speaker, scholar, and he 24/7 त्याच्या डोक्यात फक्त हेच आहे. He is putting his own efforts, his own money, and very happy to see प्रतीक्षा मोरे सारखे, म्हणजे आपली बहिणी, मुलगी म्हणा, she is coming up. So thank you very much sir, and thank you one and all for patience hearing from my side. Thank you sir. मॅडम भीमराव पाटील सरांना बोलायला. सर भीमराव पाटील सर, आम्हाला विनंती करतो की तुम्ही बोला सर, मार्गदर्शन. हॅलो. हा बोला सर. आवाज येतो? येतोय हा सर. सर. हा, तर संपूर्ण या बहुजन महामानवांना प्रथमतः मी अभिवादन करतो. खर तर मराठी बसव वचन मंच, पट्टण सर आणि मॅडम या गेल्या अनेक दिवसापासून अशा प्रकारे वैचारिक प्रबोधनाचं काम महाराष्ट्र आणि कर्नाटकामध्ये करत आहेत. यापूर्वी मी 2 वेळा या व्याख्यानमालेमध्ये बोललेलो आहे. आज खरं तर अनेक व्याख्यानमाला सुरू होतात आणि 1-2 व्याख्यानं झाली की बंद पडतात. खरं तर पट्टण मॅडम आणि पट्टण सरांचं यासाठी मी अभिनंदन करतो की अगदी वेळेवर आणि न चुकता न विसरता प्रत्येक महिन्याच्या पहिल्या शनिवारी ही व्याख्यानमाला होते, आणि अतिशय चांगल्या पद्धतीनं वैचारिक जडणघडण, वैचारिक प्रबोधन करण्याचं काम या व्याख्यानमालेच्या माध्यमातून होत आहे. खरं तर या दोघांचे आणि या मराठी बसव मंचमध्ये जे काही सर्व जे मंडळ आहे, त्या सर्वांचे मी मनपूर्वक, अतिशय मला इतका आनंद वाटतोय की खरोखर किती चांगल्या पद्धतीने ही व्याख्यानमाला या महाराष्ट्रामध्ये वैचारिक प्रबोधन करण्याचं काम करत आहे. त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे आभार व्यक्त करतो, अभिनंदन करतो. आज आमची प्रतीक्षा मोरे ही ज्यावेळेस 11वी मध्ये माझ्या महाविद्यालयामध्ये आली, त्यावेळेस तिला
पाठीमागे बसली होती. एका ग्रामीण भागामधून आलेली, एका निरक्षर कुटुंबातून आलेली आहे ती. आणि ती 11वीला आल्यानंतर तिला मी ज्यावेळेस वक्तृत्व वादविवाद मंडळामध्ये तिला घेतलं आणि तिला मार्गदर्शन केलं आणि माझ्या व्याख्यानामुळे, प्रबोधनामुळे ती थोडंसं ऐकून प्रभावित झाली. आणि त्यानंतर हॅलो हा सर, सर येतोय बोला आवाज. सर, बोला बोला सर, ऐकूया. हा, आणि ऐकल्यानंतर ती प्रभावित झाली आणि 11वी पासून तिनं जे वक्तृत्ववादी वादविवाद मंडळामध्ये सहभाग घेतला आणि तिला प्रत्येक स्पर्धेमध्ये उतरवलं, तिला प्रत्येक विषयाचं मार्गदर्शन देणे, मुद्दे काढणे आणि तिला बोलण्यासाठी माझ्या वर्गावर मी घेऊन गेलो, तिला सराव करायला लावला. आणि आज प्रतीक्षा मोरे हिला 10,000 विद्यार्थ्यांमधून शाहूश्री पुरस्कार, महाराष्ट्रातलं नाही देशातलं नंबर 1चं कॉलेज आहे, त्या कॉलेजनं तिला शाहूश्री पुरस्कार देऊन तिचा सन्मान केलेला आहे. गतवर्षी 1.5 लाख रुपयाची बक्षीस या विद्यार्थिनीने मिळवलेले आहेत. आज ती वेगवेगळ्या राजकीय पक्षांमधून तिला निमंत्रण येत आहेत, प्रचारक म्हणून, स्टार प्रचारक म्हणून. ती बऱ्याचदा पुण्यामध्ये सुद्धा ती गेली होती. बऱ्याच ठिकाणी ती व्याख्यानाला जाते, सूत्रसंचालन करते. अनेक स्पर्धा तिने जिंकलेल्या आहेत आणि प्रतीक्षा मोरे हिनं महाराष्ट्रामध्ये आपली एक स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण केलेली आहे. बघा, कसल्याही प्रकारचा शैक्षणिक वारसा नसताना सुद्धा एका ग्रामीण भागातून आलेली विद्यार्थिनी अभ्यास, अध्ययन, चिंतन आणि ज्ञानाच्या जोरावर एक स्वतंत्र आपली ओळख निर्माण करते. ही आहे ज्ञानाची ताकद, ही आहे विचाराची ताकद, ही आहे अभ्यासाची आणि चिंतनाची ताकद. आणि हेच बसवण्णांनी 12व्या शतकामध्ये उपेक्षित, वंचित, दीन, दलित, आदिवासी, भटके, मळके, गळके, फाटके हे सगळे लोक एकत्र केले. त्यांचा आवाज बुलंद केला, त्यांना शिक्षणाचा अधिकार दिला, त्यांचे मेंदू आणि त्यांचे विचार जागृत केले आणि त्यांची स्वतःची ओळख, प्रत्येक शरणांची स्वतःची ओळख त्यांनी निर्माण करण्याची संधी दिली. आणि म्हणून आमची प्रतीक्षा मोरे सुद्धा सर्व बहुजन महामानवांचा अभ्यास करते. तिला खरं तर पुढील काळामध्ये MPSCची ती खूप तयारी करते आहे. 100% पट्टण सर, ती अधिकारी होणार म्हणजे होणार आणि अधिकारी होण्याचा तिनं विडाच उचललेला आहे. आणि अधिकारी झाल्यानंतर पुन्हा एकदा आपल्या व्याख्यानमालेला ती व्याख्यानासाठी येणार आहे. निश्चित आपण तिला निमंत्रण देऊया. पुढील काळामध्ये ती महाराष्ट्राच्या प्रशासकीय सेवेमध्ये जाणार आहे. तिला मी शुभेच्छा देतो. आणि तिनंही खरं तर आमच्या महाविद्यालयामध्ये शाहू महाराजांच्या स्मृती शताब्दी वर्षानिमित्तानं एक अंक निघतो आहे, पुढच्याच आठवड्यामध्ये तो प्रकाशित होणार आहे. त्याच्यामध्ये मला महाविद्यालयानं विनंती केली की आपण लेख लिहा. म्हणून मी स्वतः राजर्षी शाहू महाराज आणि महात्मा बसवण्णा यांचा वैचारिक अनुबंध असा एक स्वतंत्र लेख लिहिला होता. मी तिला सांगितलं तो लेख वाचतो. तिनं तो लेख वाचला, मार्गदर्शन घेतलं. तसा तर तिनं जागर समतेचा म्हणून गेल्या वर्षी लातूरमध्ये आमच्या चंद्रकांत कत्ते साहेबांनी एक फार मोठी वक्तृत्व स्पर्धा ठेवली होती. त्या स्पर्धेमध्ये सुद्धा ती सहभागी झाली होती. तेव्हापासून मी तिला अनेक पुस्तकं दिले, ग्रंथ दिले, तिने ते वाचन केले. आणि आज ती महाराष्ट्रामध्ये आज बसव व्याख्याती म्हणून आज खरोखर ती चांगल्या पद्धतीने बोलू शकते. महाराष्ट्रातल्या अनेक बसव जयंतीनिमित्त पुण्यामध्ये सुद्धा आपण तिला निमंत्रण देऊया आणि तिच्या ज्ञानाचा, तिच्या चिंतनाचा आणि तिच्या वक्तृत्वाचा आपण या ठिकाणी लाभ घेऊया. खरोखर मी प्रतीक्षा मोरे हिचं पुन्हा एकदा या ठिकाणी अतिशय सुंदर भाषेमध्ये, सुंदर आवाजामध्ये, वैचारिक प्रमाण भाषेमध्ये वचनांचे आधार देत शाहू महाराजांच्या आणि बसवण्णांच्या विचारातलं जे वैचारिक नातं कसं एक आहे हे तिने समजावून सांगण्याचं काम केलं. म्हणून तिचे मी आभार व्यक्त करतो. पट्टण सर, पट्टण मॅडम आणि या मंचचे सर्व पदाधिकारी, सर्व शरणी यांचेही मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो. मलाही तुम्ही 2 मिनिट बोलण्याची संधी दिलात त्याबद्दल पुन्हा एकदा आपले आभार. शरणार्थी. नमस्कार सर, शरणार्थी सर, तुमचे खूप खूप आभार. कारण मी जेव्हा फोन केला सरांनी सांगितलं की मी लेख लिहिलेला आहे आणि तोच लेख ती अतिशय उत्तमपणे सादर करेल. तर तुमच्या खात्रीनुसार तिने अतिशय छान आपल्याला सांगितलं. आणि तुम्ही मार्गदर्शकाची भूमिका, मार्गदर्शक म्हणजे आपल्या शिष्याला आपण मार्ग दाखवणं आणि त्या मार्गावरती गुरुच्या आज्ञेप्रमाणे राहणं हे प्रतीक्षा मोरे पण तेवढंच जिद्दीने तिने पार पाडलं. तर तुमचं दोघांचं कौतुक. या प्रत्येक वचनामध्ये किंवा प्रत्येक तिच्या ती बोलत होती पण त्याचे विचार मात्र हे तुमचे होते हे आम्हाला जाणवत होतं. आणि ती तुमच्या अपेक्षाला, आमच्या सर्वांच्या अपेक्षेला पुरेपूर उरली. आणि तिला भविष्यासाठी खूप खूप शुभेच्छा. थँक्यू, थँक्यू मॅडम.
अजून कोणी बोलणार? सुजाता ताई आहेत आता आपल्या? जय गुणा मॅडम आहे बघा, गुणा. हा गुणा मॅडम बोला बोला तुम्ही. ओम श्री गुरु बसवलिंगायनम. सगळ्यांना शरणू शरणार्थी. खरंच आज प्रतीक्षाने खूप छान प्रकारे म्हणजे तिने अनमोल विचार तर राजश्री शाहू महाराजांचे आणि बशीरांचे तर मांडलेच, आणि त्यात त्यांनी सांगितलं की म्हणजे भीमराव पाटील सरांचं त्यांचं तर खूप अभ्यास आहे व्याख्यान, आणि त्यांनी त्यांच्या गावी तर मोठा अनुभव मंडप आणि तिथं शरणांचे हे स्टॅच्यू वगैरे करून तिथं खूप मोठा प्रोग्राम झाला परवा म्हणून सांगितले काल गताटे सरांनी. तर त्याच्याबद्दलही भीमराव पाटील सरांचं त्यांचं अभिनंदन. त्यांचे विचार, त्यांचे बोल असे किती एक जरी सुई जरी पडली त्यांचं चिंतन आणि भाषण जर चालू झालं तर एवढं मस्त अभ्यास, त्यांचं चिंतन मनन, आणि एवढं छान बोलतात भीमराव पाटील सर. त्यांचं करावं तेवढं कौतुक कमीच आहे. तर आणि डॉक्टर पटन सर आणि पटन मॅडम खरंच हे मला सुजाता पाटील अव्वा म्हणजे मला सारखं मला SMS करतात. थोडंसं माझं ते घरी प्रॉब्लेम, बाळ लहान असल्यामुळं ते जॉईन व्हायचं लक्षात येत नाही. तर खरंच प्रतीक्षाने लहान मुलांना म्हणजे आपल्या मुलांना आपण तिचे खरंच म्हणजे भाषण म्हणण्यापेक्षा चिंतन विचार तिचे सगळे अनमोल, तिने बसवण्णांचे, राजश्री शाहू महाराजांचे आणि वचन घेतली त्याच्यामध्ये. तिने असं पॉइंटला जसं भीमराव पाटील सर म्हणजे त्यांची बोलण्याची शैली ती पूर्ण खरंच गुरुचं शिष्यवत्त तिच्यात असं रोम मध्ये ऍक्च्युली ते असं कुठेतरी वाटत होतं की सरची ट्रू कॉफी असं पूर्ण तसंच बोलायली का. आणि अभ्यास तिचं एवढं झालेलं आहे प्रतीक्षाचं. खरंच बाळा तुझं खूप खूप अभिनंदन, आणि तुला असंच यश प्राप्ती हो, आणि तू MPSC परीक्षामध्ये खूप अभ्यास करून तुला जय बसवा, आणि तुला प्रत्येक म्हणजे सेल्फ कॉन्फिडन्स तुझं वाढेल प्रत्येक क्षणी. आणि तू सरांचं पुन्हा सगळ्यांचं म्हणजे तुला असेल सगळ्यांची साथ, पण विश्वगुरु बसवण्णांचं तुला सतत एक शक्ती तुझ्यामध्ये निर्माण हो, आणि तुला अजून अभ्यास करण्याची तुझ्या स्फूर्ती निर्माण हो. शरणू शरणार्थी. जय बसवा. अजून कोणी आपले विचार मांडणार आहेत? शेटकर सर आहेत. सर्वांना भक्तिपूर्वक शरणू शरणार्थी. प्रतीक्षा मॅडमचं एवढं लेक्चर ऐकलो, आणि नवीन वयामध्ये एवढं नवं चैतन्य भरलेलं आहे. बसवेश्वराचं आता ताई म्हणल्यासारखं बसवेश्वराचा फोटो लावायचं आणि त्याचा विचार पण आपल्या डोक्यात घेऊन आपण आचरण करायचं, हे महत्वाचं आहे. आणि डॉक्टर शशिकांत पट्टणजी आणि जयश्री पट्टणजी, किती मनापासून तुम्ही हे ग्रुप चालवता. तुमचा पण आणि तुमचा मोबाईलचं बघा. आता आपण, तुम्ही पुण्यामध्ये, आम्ही सोलापूरमध्ये, कुठं लातूर, सगळीकडचं तुम्ही एक माणसातला देव हुडकून माणसं जोडत आहात. हे पुण्याचं काम आहे. आध्यात्मिक विचार तुम्ही चांगलं काम करता, त्यासाठी तुमचं खूप खूप अभिनंदन. सर्वांना भक्तिपूर्वक शरणू शरणार्थी. धन्यवाद दादा. अजून आपले कोणी विचार मांडणार आहेत? सुजाता पाटील. आज मी ती प्रतीक्षाशी बोलत होती तर कदाचित तिची परीक्षा चालू आहे वाटतं, आणि परीक्षा चालू पेपर देऊन ती आत्ता आली. कारण 3:30 पर्यंत तिचा फोन लागत नव्हता, तेव्हा मी टेन्शन मध्ये होते की आहे की नाही. म्हणजे मला याचं नक्कीच कौतुक आहे की एक्झामच्या वेळेला सुद्धा तिने इतकं सुंदर व्याख्यान दिलंय. म्हणजे पेपर लिहून आली असेल आणि आता तिने व्याख्यान दिलं. होय मॅडम, सुरू आहेत. सेमिस्टर एक्झाम सुरू आहे, त्यामुळे तुमचं कॉल घेत आलं त्याबद्दल मी सॉरी. नाही सॉरी नाही, मला अभिमान वाटला की परीक्षेच्या वेळेला सुद्धा तू असं व्याख्यान देतेस. सुजाता सुजाता ताईंना. सर्वांना शरणू शरणार्थी. प्रतीक्षा मोरे, मी त्यांची नाही असं वाटलं 2-3-4 म्हणलो मी, तर मुलगा मला मला कल्पना नाही. हो, तर आता सांगलो बापू रोटी किती पण पैसे. प्रतीक्षा मोरेची मी 4-5 भाषणं ऐकलेली आहे, आणि आज तरी त्यांनी इतकं खूप सुंदर आणि वैचारिक तौलनिक म्हणजे
शाहू आणि छत्रपती शाहू महाराज आणि बसवण्णांचं तौलनिक करून त्यांनी खूप सुंदर व्याख्यान दिले. समताभाव कसं बसवण्णामध्ये आहे आणि छत्रपती शाहूमध्ये कसं होते आणि सामाजिक भाव, धार्मिक, शैक्षणिक, राजकीय, शोषणमुक्त समाज, अंधश्रद्धामुक्त समाज, मौढ्य आचरण मुक्त समाज असं प्रत्येक गोष्टीला शाहू महाराजांचे विचार आणि बसवण्णांचा विचार एकच होते असं तौलुनी करून त्यांनी खूप सुंदर व्याख्यान दिले. त्याबद्दल मी प्रतीक्षांना खूप खूप शुभेच्छा आणि अभिनंदन सांगते. आणि असंच म्हणजे तुझ्यासारखं आमचं युवा पिढी आणि लहान लहान मुलं मुली असं व्याख्यान ऐकून तरी घ्यावी आणि ऐकून घेऊन ते आचरण काय आहे ना ते आचरणात आणायला पाहिजे असं मला वाटते. परत एकदा मी प्रतीक्षांना खूप खूप अभिनंदन देते. खूप सुंदर एक्सलंट आणि मार्गदर्शन केलेले डॉक्टर भीमराव पाटील सरांना सुद्धा मी धन्यवाद देते आणि जयश्रीताईंना सुद्धा धन्यवाद. डॉक्टर पठाण सरांना सुद्धा धन्यवाद. अजून कोण बोलणार आहे? कोण नाही मॅडम. शरण समर्पण घेतो. हो. मी शरणी सुजाता पाटील यांना शरण समर्पण करण्याची विनंती करते. सुजाता पाटील. हा ताई. सर्वांना शरणू शरणार्थी. वचनाध्ययन बसवमंच मराठी व्याख्यानमाला 28 कार्यक्रमाचे सुरुवात सुश्राव्य कंठाने वचन गायन सादर केलेले शरणी विद्याका मगदूम यांना शरणू शरणार्थी धन्यवाद. आजचे विषय होता महात्मा बसवेश्वर व राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचे महान सामाजिक कार्य या विषयावर अतिशय उत्कृष्ट आणि वैचारिकरित्या उपन्यास दिलेले शरणी प्रतीक्षा मोरे यांना सर्वांचे वतीनं खूप खूप आभार आणि शरणू शरणार्थी. उपस्थित सर्वांना स्वागत करून प्रास्ताविक बोलण्यामध्ये अमूल विचारांचे सादर करून उपन्यासकांची ओळख करून दिल्या त्या संयोजिका डॉक्टर जयश्रीताई पट्टण अंगडी यांना खूप धन्यवाद आणि शरणू शरणार्थी सांगते. बसवी विचारांचे थोर प्रसारक आणि हा वेदिकेचे मार्गदर्शक डॉक्टर शशिकांत पट्टण सर यांना शरणू शरणार्थी. असंच डॉक्टर भीमराव पाटील सरांना धन्यवाद आणि शरणू शरणार्थी. सुव्यवस्थितपणे सूत्रसंचालन करणारी आमच्या भगिनी शरणी जयश्री कोगनूर यांना शरणू शरणार्थी. धन्यवाद ताई. आणि हा कार्यक्रमाचे व्यवस्थापन शरणी डॉक्टर धानम्मा झळकी, शरण रुद्रमूर्ती सर, शरण कुमार राजण्णा सर यांनाही मी धन्यवाद आणि शरणू शरणार्थी सांगते. आणि उपस्थित सर्व शरण शरणेना आज कमी होते आणि तरी सुद्धा उत्कृष्टरित्या ते उपन्यास ऐकून सर्वांनी आभार आणि धन्यवाद दिलेले गुणाताईंना, संवादमध्ये सहभागी झालेले सर्वांना मी शरणू शरणार्थी आणि धन्यवाद सांगते. उद्या 10 वाजता डॉक्टर शशिकांत पट्टण सरांना, आमचे मार्गदर्शक डॉक्टर शशिकांत पट्टण सरांना बसव शांती प्रशस्ती मिळणार आहे धारवाडमध्ये. ह्या कार्यक्रमाला परत एकदा मी अभिनंदन आणि शुभेच्छा देऊन आणि परत एकदा सर्वांना शरणू शरणार्थी धन्यवाद सांगते. शरणू शरणार्थी. धन्यवाद सुजाताताई. आता लिंगराज गुणाताईंनी हँड रेज केला आहे आणि सुधा पाटील मॅडमनी पण केलेला आहे. सुधा पाटील मॅडम अनम्यूट होऊन बोला. चुकून झाला असेल असं वाटतं मला. लिंगराज गुणाताई. कदाचित चुकून झाला असेल. हा शरणू शरणार्थी मॅम. बोला सुधा मॅडम रेज द हँड्स. बोला. हॅलो सर. हा बोला पाटील सर.
बोला सर. खरं तर बसव शांती पुरस्कार डॉक्टर शशिकांत पट्टण सरांना मिळाल्याबद्दल पूर्ण महाराष्ट्रातील शरण परिवाराच्या वतीने मी त्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो. खूप खूप अभिनंदन सर. धन्यवाद सर. धन्यवाद. गुणाने काही बोलत होते. सुधा पाटील. सुधा पाटील मॅडम. फिनिश इट मॅडम. ओके चालेल. सर्व श्रोत्यांचं बसव प्रेमींचं मी परत इथे येतो एकदा. आणि जयश्री वहिनींचं अतिशय सुंदर सूत्रसंचालन केलं. विद्याक्का अतिशय छान सुश्राव वचन गायन केलं. सुजाताताई त्यांनी आपलं आभार प्रदर्शन केलं. सर्वांचं मी सर्व मार्गदर्शक आणि श्रोत्यांचं मी धन्यवाद देतो. धन्यवाद. चरणू